समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री सद्गुरुभ्यो नमः। वागीशाद्याः सुमनसः सर्वार्थानां उपक्रमे यन्नत्वा कृतकृत्यासु तन्नमामि गजाननं। या कुन्देन्दुतुषारहारधवला या शुभ्रवस्त्रावृता या वीणावरदण्डमण्डितकरा या श्वेतपद्मासना या ब्रह्माच्युतशङ्करप्रभृतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मां पातु सरस्वती भगवती निःशेषजाड्यापहा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलुं पद्मकरेण शङ्खं चक्रं गदा भूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। दत्तात्रेयं त्वादिनाथं प्रणवस्याधिदैवतं स्वामिराजमहं वन्दे धीदुर्गपुरसंस्थितं। सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं रामानन्दमहाराजं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। आनन्दसागरं दत्तं अवधूतं दिगम्बरं तस्यावतारै योगीन्द्रं रामचन्द्रं भजाम्यहं। बोला पुण्डलिकावरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। वर्षी नारद महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पार्वती पते हर हर महादेव। राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय। अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय। भगवती अम्बा माता की जय। सद्गुरुनाथ महाराज की जय। सब संतन की जय। मंगलमूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। नमामि सद्गुरुं शान्तं। नमामि सद्गुरुं शान्तं। रामचन्द्रं कृपानिधिं। रामचन्द्रं कृपानिधिं। यतीन्द्रं वासुदेवं च। यतीन्द्रं वासुदेवं च। स्वात्मरूपं निरन्तरं। स्वात्मरूपं निरन्तरं। नमामि सद्गुरुं शान्तं। नमामि सद्गुरुं। नमामि सद्गुरुं। नमामि सद्गुरुं शान्तं।
दत्तात्रय माऊली गे माय माझी दत्तात्रय माऊली गे माय माझी दत्तराज माऊली दत्तात्रय माऊली गे माय माझी ब्रह्मा विष्णु शिवत्रैमूर्ति एक ठाई सदैव वसति अत्रि अनसूया सुत जामणति अत्रि अनसूया सुत जामणति अत्रि अनसूया सुत जामणति औदुंबरी राहिली गे माय माझी औदुंबरी राहिली गे माय माझी षड्भुज मूर्ति तनु भस्मांकित दंडकमंडल करी विराजित शंख चक्रधरी गदा पद्मनित शंख चक्रधरी गदा पद्मनित काके जोडी लाविली गे माय माझी काके जोडी लाविली गे माय माझी आशायांबर शोभत तनुवरी पायी पादुका सट सट रव करी रुद्राक्षांची माला स्वीकरी रुद्राक्षांची माला स्वीकरी स्वाने संगे चालिली गे माय माझी श्वाने संगे चालिली गे माय माझी शशि भानु सम नयन शोभती नेत्रादिपवित दिव्य प्रभाती दश दिशा त्या तेज कोनती दश दिशा त्या तेज कोंदती दश दिशा त्या तेज कोंदती अभय वरद शोभली गे माय माझी अभय वरद शोभली गे माय माझी जटाभार मस्तकी शोभतो निज प्रकाशे दत्त विलसतो अवधूत चरणी दास वंदितो अवधूत चरणी दास वंदितो अवधूत चरणी दास वंदितो ये धावत माऊली गे माय माझी ये धावत माऊली गे माय माझी दत्तराज माऊली बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वागो वागो कीर्तन संगे रंगात देह वागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा हो स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा काम क्रोधाधिक जाती निज धामा हो काम क्रोधाधिक जाती निज धामा धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे बालकृष्ण चरणी लक्ष लागो सारा सार वदविता सद्गुरुराया सारा सार वदविता सद्गुरुराया
पाया, मंगल धाम जीवन नरहरि पाया हो, मंगल धाम जीवन नरहरि पाया पाया। बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो रे, बालकृष्ण चरणी लक्ष लागो, चरणी लक्ष लागो, चरणी राम 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 सीताराम सीताराम, राम 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 सीताराम सीताराम, हरे राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, हरे राम 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 राजा राम सीताराम, बोला राम 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 राजा राम सीताराम, हरे राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, हरे राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम हरे सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम हरे सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, राम 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 राजा राम सीताराम, बोला पुंडलिका वरदे हरे विठ्ठल देव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, वर्षी नारद महाराज की जय, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय, महारुद्र हनुमान की जय, पार्वती पते हर हर महादेव, भगवती अम्बा माता की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय, सब संतन की जय, मंगल मूर्ति मोरया। जय जय रघुवीर समर्थ। ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, तोंड कवळा पसरावे, तोंड कवळा पसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, तो हा लक्ष्मी सापती, तो हा लक्ष्मी सापती, सर्व सुखाची विश्रांती, सर्व सुखाची विश्रांती, सर्व सुखाची विश्रांती दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, भुक्ती मुक्ती पाया पाशी, भुक्ती मुक्ती पाया पाशी, भुक्ती मुक्ती पाया पाशी, भुक्ती मुक्ती पाया पाशी, दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, तुका म्हणे हे साई, तुका म्हणे हे साई, राही नुरोनिया पायी, राही नुरोनिया पायी, राही नुरोनिया पायी, राही नुरोनिया पायी, दात्या विसरावे, ऐशा दात्या, ऐशा दात्या, ऐशा दात्या
विसरा ऐशा दात्या विसरावे तोंड कवणा पसरावे अन्यथा शरणं नास्ति त्वमेव शरणं मम तस्मात् कारुण्य भावेन रक्ष रक्ष परमेश्वर। गोपाल कृष्ण भगवान की जय। आपदामपहर्तारं दातारं सर्वसंपदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहम्। आदिनारायणं विष्णुं ब्रह्माणं च वसिष्ठकं श्रीरामं मारुतिं वन्दे रामदासं च श्रीधरम्। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ श्रीराम समर्थ। शुका सारिखे कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जयांसा जनी जन्मनामार्थ झाला जयांनी सदा वासनामार्थ केला। जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार द्या ब्रह्मचैतन्यमूर्ती। तिष्ठति यो नित्यं स्वात्मानन्दप्रदायकः विठ्ठलं सहजानन्दं सद्गुरुं प्रणतोऽस्म्यहम्। सद्गुरुनाथ महाराज की जय जय जय। रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ। आपलं सगळ्यांचं अत्यंत आवडतं निश्चयानं ज्या ठिकाणी महाराज भेटतील असं ठिकाण असं स्थळ फक्त जागा बदलली। बरं फक्त जागा बदलली का की बाहेर जे आलेत श्रोते त्यांच्यावरती जरा लक्ष राहावं। सद्गुरुनाथ महाराज आणि काही श्रोते असतात अपवाद त्यालाही आहेत बरं की कीर्तन बरं वाटलं तर म्हणले बसावं नाहीतर हळूच। आपण कीर्तनाला आलो याचा अर्थच भगवंतानी आपल्याला बोलवणं पाठवलंय आणि त्या बोलवण्याचा आपण स्वीकार केला। बरं आमंत्रणाचा स्वीकार केल्यानंतर ते नाकारणं बरोबर नाही। म्हणजे गमतीचा भाग सोडून द्या, मला नजर कोणावर ठेवायची नाही, लक्ष कोणावर ठेवायचं नाहीये। महाराज सक्षम आहे तो त्याला जाना जाना म्हणून इथे बोलवलं महाराजांनी कीर्तना करता। तो प्रत्येक भक्त तो प्रत्येक सत्शिष्य शेवटपर्यंत बसणाऱ्याची खात्री आहे। पण सगळ्या मंडळाचा उद्देश एकच होता की महाराजांच्या बरोबर हनुमंतरायांच्याकडेही कीर्तनकारांचं लक्ष राहावं का श्री महाराज हे प्रत्यक्ष हनुमंतांचे अवतार आहेत। बरं आणि अशा या अत्यंत पवित्र ठिकाणी आपलं श्रद्धास्थान असलेल्या ठिकाणी श्रीहरीचं कीर्तन ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित असलेले आपण सर्व सज्जन भाविक श्रोते की ज्यांच्या वर्तनानं या जगामध्ये धर्म टिकतो। धर्म टिकतो कशामुळे? आपल्या वर्तनामुळे टिकतो। बेदरकार वर्तन झालं तर धर्म टिकायला धर्म बुडायला वेळ लागत नाही। आपण अनेक दाखले आपल्याकडे असे आहेत आणि म्हणून असे धर्म टिकवणारे त्याकरता प्रयत्न करणारे आपण सर्व सज्जन भाविक श्रोते प्रत्येकाच्या अंतरामध्ये स्थित असलेल्या त्या परमात्म तत्वाला प्रत्यक्ष श्री महाराज प्रभू रामचंद्र सीतामाई समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराज भगवान गोपाल कृष्ण अक्कलकोट निवासी स्वामी महाराज अनेकांची अधिष्ठानं या ठिकाणी आहेत। बरं या स्थळावरती आहेत महारुद्र हनुमंत आणि पंचक्रोशीतील सर्व देवदेवता त्यांच्या आशीर्वचनाशिवाय आशीर्वादाशिवाय कुठलीही संस्था किंवा एखादं स्थळ हे व्यवस्थितपणे कार्य करू शकत नाही याची जाणीव ठेवून या प्रत्येक ठिकाणी नतमस्तक होऊन निरूपणाकडे वळतो। बरं पारमार्थिक मार्गाचा स्वीकार लक्षात घ्या। बरं पारमार्थिक मार्गाचा स्वीकार ज्यांनी अत्यंत आनंदानं केला असे अनंत
विशेषण एकच असे अनंत. अत्यंत तृप्त असणारं मन ज्यांचं श्रोते हो, त्या प्रत्येकावरती थोर उपकार ज्यांचा आसे तुकोबारा आहे. ज्यांच्या सानिध्यामध्ये गेल्यानंतर मुमुक्षूनं फक्त आणि फक्त आनंदाची इच्छा करावी, तो प्राप्त कसा होईल याची इच्छा करावी. आणि तो आनंद तरी कसा? करतलावरती म्हणजे हाताच्या तळव्यावरती एखाद्याने आमलक म्हणजे आवळा आणून ठेवावा, इतक्या सहजपणानं त्यांनी तो द्यावा हो. मला एक श्रोते म्हणाले, बुवा हल्ली आवळ्याची झाडं मिळत नाहीत. मिळायचा प्रश्न सोडाच म्हणले, दिसत देखील नाहीत. आवळे लागलेली झाडं तर कुठे दिसणार म्हणले. आणि तळवा म्हणजे काय कळत नाही. पाम म्हणलं तर कळतं म्हणले आम्हाला, हा पामिस्ट आहे मला लगेच सांगते, रीग लागते. पण तळवा म्हणजे कळत नाही. जय जय रघुवीर नाही कळत म्हणले आम्हाला हे असं. खूप उकडताय. प्रश्न पडला सगळ्या संयोजकांना, आज कीर्तन होणार की नाही. एक म्हणले ध्वनिक्षेपक नसेल तर आवाज पोचणार कसा. आणि समजा पोचला तर गारवा देणार कोण? गारव्याशिवाय कोणीही येत नाही. बरं, आल्हाददायक जर वाटत असेल ना तर त्या ठिकाणी माणसं थांबतात, रमतात, बसतात, विश्राम घेतात, काहीतरी श्रवण करतात, त्याचं घरी जाऊन मनन करतात. आणि जीवनामध्ये निधिध्यास तेव्हाच होतो जेव्हा सगळी अनुकूलता असते. सगळी प्रतिकूलता असताना साधन करणारे आणि अनेकांना साधनाला लावणारे महाराज एकमेव द्वितीय असतात. महाराजांचं वैशिष्ट्य एकाने विचारलं, एका कुटुंबाला विचारलं, महाराजांच्या सानिध्यामध्ये आपण इतके वर्ष राहिलात, महाराजांचं एका शब्दात वैशिष्ट्य सांगाल का? त्यांनी एकच सांगितलं, महाराजांनी मला अमुक एक गोष्ट हवी आहे असं आयुष्यात कधीही सांगितलं नाही. मला अमुक एक गोष्ट हवी असं महाराज कधीच म्हणाले नाहीत. काय योग्यता असेल? आणि तुमच्या सकट मला प्रत्येकाला सगळं हवंय हो, काही नको असं नाहीच. भला आमच्या जरुरीचं नसेल, ते उपयोगाचं नसेल तरी देखील हवंय का? म्हणले आमचा फ्लॅट मोठा आहे, सद्गुरुनाथ महाराज मिळाले त्यांच्याच कृपेने. त्यांनी साठवलं काहीच नाही. आई म्हणाली, अरे मला काशीला जायचंय. झालं, महाराजांनी बोर्ड लिहिला की आम्ही काशी यात्रेला चाललेलो आहोत. किती सोपं आहे बघा जीवन. काशी यात्रेला निघालो, ज्याला जे हवे, जो जे वांशील तो तेला. आणि काही क्षणात बरं सगळ्या चीजवस्तू लोक घेऊन गेले की लोक सुद्धा कशी असतात बघा. ऐशा दात्या विसरा, उद्या मला कोण काय देईल, खूप उकडतंय ह्याचा विचार केला नाही हो. खूप उकडतंय असं आपल्याला वाटतं. येता कल्पना करा की पुण्यामध्ये कीर्तन नाही, खेडेगावामध्ये कीर्तन आहे आणि दिवस साधारण मार्च एप्रिलचे आहे. झाडाला पक्व फळं लागली आहेत आणि चालता चालता उन्हाची तिरीप सहन न झाल्यामुळे त्या झाडाच्या खाली आडवे झाले हो. कशा करता? थोडा विश्राम घ्यावा म्हणून. आणि उघड्या डोळ्यांनी ती पक्व फळं जांभळाची बघतायत आणि विचार मनामध्ये येतोय की यातलं एखादं जांभूळ जर खायला मिळालं, तर किती आनंद आहे म्हणाले. पण ते जांभूळ तोंडामध्ये येण्यापूर्वी त्याचा जमिनीला स्पर्श नको हा विषय मनामध्ये आला आणि डोळा लागला. आणि डोळा लागल्यानंतर तोंडाचा आकार झाला. मला वाटतं एवढं नक्की कळेल. मंगलमूर्ती तोंडाचा आकार झाला आणि त्या आकाराचं एखादं पक्व झालेलं जांभूळ टपकावं जसं सहज आणि आनंद वाटावा असा आनंद. बरं, कसा आनंद? असा इतका सहज सोपा आनंद त्याने आयुष्यभर प्रत्येकाला दिला. असे तुकोबाराय. मेघेन तरपिला. मोरोपंत म्हणजे आमचे बारामतीचे. बरं, आता सगळं सुरू होणारच आहे महिनाभर. मती म्हणजे बुद्धी, 12 म्हणजे 12 पट ज्यांना मिळाली असे जिथे राहतात ती बारामती. कोणाबद्दल बोलतोय मी? मोरोपंतांच्या बद्दल. सद्गुरुनाथ महाराज की. मेघेन तरपिला. तुकोराबायांच्या बद्दल
पंत म्हणाले, मोरोपंत म्हणाले, चातक सुतृषित करीला जितुका. पंतांनी संतांचं वर्णन करावं, महात्म्य गावं, अशी ज्या संतांची महात्म्यता, योग्यता, मोठेपणा आणि पंतांची नम्रता हो. मेघेन तरपिला जो चातक सुतृषित करीला जितुका. आणि का बोलतोय माहितीये का? हल्ली कधी बरसतोय हो. काकड आरती आज सुरू झाली वास्तविक. अश्विन पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा. काकड आरती असा एक अर्थ असाही आहे बरं की काकडत म्हणजे थंडीच्या मुळे काकडा भरतो ना, ते करता करता केलेली आरती म्हणून तिला काकड आरती म्हणतात असं मलाही वाटतं. काकड आरती म्हणजे काकडा आपण ओळखतो ही गोष्ट तितकीच सत्य आहे, पण आजकाल कधीही बरसतोय वर्ण. आणि म्हणून म्हणाले, मेघेन तरपिला जो चातक सुतृषित करीला जितुका. जो जो मुमुक्षु त्याते सुतृप्त करील जितुका. राम 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 हरे हरे राम 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 सीतापते राम 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 हरे हरे राम. मेघेन तरपिला. चातक नावाचा पक्षी रूपक आहे बरं. चातक नावाचा पक्षी त्यांनी चोच विस्फारली म्हणाले कधी? वर्षा ऋतूच्या प्रारंभिका तिथपर्यंत तो त्या जलाची, मेघोदकाची अपेक्षा करतोय बरं. PMCच्या वॉटर सप्लायवरती अवलंबून नाही तो. म्हणले आज गुरुवार पाणी नाही, सगळ्यांच्या तोंडचं पाणी पळालं एका दिवसानी बरं. पण चातक का म्हणला? जेव्हा पुढचा येईल वर्षा ऋतूमध्ये पहिला मेघातला जो येईल तो म्हणले माझ्या डिरेक्ट, मराठीतला शब्द म्हणजे काय, कुठेही स्पर्श न होता तो माझ्या जेव्हा चोचीत येईल सुतृषित करील. तो म्हणाले अवकाशातला मेघ एक वेळ त्या चातकाला, पंत बोलतायत, तृप्त करणार नाही, आनंदित करणार नाही, सुतृप्त करणार नाही, पण त्याला जितकाच तृप्त करेल त्याच्यापेक्षाही अधिक तृप्ती, त्याच्याही पेक्षा अधिक तृप्ती हे आपण, तुम्ही, आम्ही जे मुमुक्षु आहोत ना, यांनी तुकाराम नावाच्या मेघापुढे चातकाच्या इतका जरी आ केला ना, सुतृप्त करील जितुका. तो तुकाराम नावाचा मेघ जो आहे ना, तो तुम्हा आम्हाला अत्यंत सुतृप्त करील, म्हणजे काय, पूर्णतः तृप्त करील अशी ज्यांची योग्यता, बरं, आनंद देईल अशी ज्यांची योग्यता. संत हे आनंदाचा कंद आहे महाराज म्हणतात बरं. प्रभू हा आनंदाचा कंद, तसे संत हे आनंदाचा कंद. अहो सारा विश्वास बरं, सारा विश्वास त्या पांडुरंगाच्या चरणी अर्पित केला, अर्पण केला. आणि श्री महाराज कुठे गेलेत? भंडाऱ्यावर गेलेत. भंडाऱ्यावर अनेक लोक राहतात, आपल्याला अनुभव आहे. भंडाऱ्यावर अनेक लोक राहतात. उत्सव झाला की पहिला प्रश्न असतो, भंडारा कधी? भंडाऱ्यावर अनेक लोक राहतात. विनोद नाही, हास्यास्पद नाही, काही नाही, अगदी स्वाभाविक आहे हो. पण श्री महाराज भंडाऱ्यावर राहत होते, म्हणजे वास्तव्याला होते, राहत नव्हते भंडाऱ्यावरती, भंडाऱ्यावरती वास्तव्याला होते. श्रोते लक्षात घ्या बरं, जो जो म्हणून जीव, जो म्हणून जीव या देहूमध्ये आला ना, पांचभौतिक देहूमध्ये, तो प्रत्येक जीव म्हणाले काय करणार? भंडाऱ्याची अपेक्षा करणार. त्यात चूक काही नाही. पण तुकोबाराय म्हणतात की या देहूमध्ये मी आलो, पुण्यापासून जवळ असलेल्या या देहूमध्ये, आणि या देहूमध्ये मी आलो म्हणून भंडारा हवा. इतक्या सामान्य लक्षामध्ये तुमचं आमचं लक्ष काय असतं? हे सामान्य असतं, भंडारा हवा म्हणाले. पण इतक्या सामान्य लक्षामध्ये न राहता देहू जवळ असणारा म्हणाले भंडारा मला अत्यंतिक प्रिय होता. का तर म्हणाले वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. वृक्षवल्ली काय आणि वनचर काय, ह्याच्यामध्ये सोयरे आणून बसवले. बरं, हा संतांचा अधिकार असतो. तुकोबारायांचा अधिकार कुठे आहे? वृक्षवल्ली आणि वनचर यांच्यामध्ये सोयरी काढली त्यांनी. आणि अशी सोयरी म्हणजे त्यांना सांगायचं आहे काय माहितीये का, खरा अर्थ वेगळाच आहे आणखीन. बरं,
ज्यांना आपण सगळे सोयरे म्हणजे आपले आप्त म्हणतो ना, अगदी नातं नको ओळख असेल, अगदी मठातले कार्य करणारे कार्यकर्ते, उदाहरणार्थ आपण म्हणतो हे आमचे, हे आमचे, हे आमचे, हे आमचे. आम्ही म्हणू त्याला हे हो म्हणणार, विरोध करणार नाहीत. पण तुकोबाराय म्हणले सावधान. का? ते म्हणाले हे जे आप्त असतात, हे जे सगळे सोयरे असतात, हे कसे असतात म्हणाले, एक तर वृक्षवल्लींप्रमाणे अत्यंत प्रेमळ असतात, नाहीतर वनचरांप्रमाणे अत्यंत रागीट असतात. कळत नाही, तोंडावर म्हणतात की तुम्ही आम्ही तुमचेच, पण आपली पाठ फिरल्यानंतर परोक्षदृष्ट्या काय म्हणतात, आमचे नव्हेत. पण अशा वृक्षवल्ली आणि वनचरांच्या मध्ये ज्यांनी सोयरीक निर्माण केली, असे जे संत, अनेक संत मंडळी अशी आहेत बरं, अजूनही आहेत, पुण्यामध्ये अजून आहेत, की ज्यांच्या घरी, ज्यांच्या घरामध्ये प्रवेश करून त्यांच्या खांद्यावर बसून पशु पक्षी छान डोलत असतात. का? हे हृदयीचे ते हृदयी जाऊन मिळतं. भीती ह्याच्यापासून मला नाहीये हे त्यांना आपोआप जाणवतं, त्यांना सांगायला लागत नाही ना, भाषाही कळत नाही हो खरं पाहिजे. पण अशी अनेक दिव्य मंडळी आहेत. महाराजांनी तसेच होते. आणि आवड निर्माण काय झाली, परिणाम काय झाला, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, अशी सोयरीक झाल्यामुळे पक्षी सुस्वरे आळवी, त्या पक्ष्यांच्या अत्यंत मधुर अशा गुंजारावात स्वरामध्ये आपला स्वर मिसळत भगवान श्रीहरीचं, भगवान पांडुरंगाचं अखंड कीर्तन करावं हाच छंद लागला ज्यांच्या जीवाला आठवते हो. असे तुकोबाराय. भंडाऱ्यावरती नित्य कीर्तन चालायचं बरं, कुठलेही बोर्ड लावायला लागायचे नाही, फ्लेक्स लावायला लागायचे नाही. ते आमच्या कीर्तनाला, तुकोबारायांच्या कीर्तनाला कुठलाही बोर्ड नाही, कुठली नोटीस नाही, कुठलंही आमंत्रण नाही, कोणाला निमंत्रण देखील नाही. पण रोज शेकडो श्रोते, शेकडो कशाला, वचने किम दरिद्रता, हजारो श्रोते हे त्या भंडाऱ्यावर जायचे बरं. हरी कीर्तन ऐकण्याकरता जायचे, तुकोबारायांचं कीर्तन ऐकण्याकरता म्हणून जायचे. आणि खरं सांगू का, आपल्या जीवनाची गाडी ही उतरणीला लागलेली आहे. थोडं कठीण वाक्य आहे, पचायला अवघड आहे. आपल्या जीवनाची गाडी ही उतरणीला लागलेली आहे हे ज्यांना योग्य वयात कळतं ना, हे ज्यांना योग्य वळणाला कळतं, तीच मंडळी त्या चढणीला लागतात. सद्गुरुनाथ महाराज की. भंडाऱ्यावर कोण जातो बरं, कीर्तन नित्य चाललंय हो, कीर्तन नित्य चाललंय. मग कीर्तन ऐकता ऐकता तल्लीन होऊन जावं आणि भगवंताचं किंवा महाराजांचं आपण होऊन जावं, ही वृत्ती असावी की नाही. पण ही वृत्ती सोडून मनामध्ये विचार चालले. आता इथे मंदिरात बोलतो, इथे म्हणून बोलतो, काही जण जप करत असतात बघा. हे जप करणं वाईट नाही, पण एकाला दोन कर्म होऊ शकत नाही असं शास्त्र सांगतं. श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यमात्मनिवेदनम. गोपाल कृष्ण भगवान की जय. एक एक पायरी आहे. मग तो स्मरण, तो जो जप चाललाय, हा जप कसा पाहिजे, तो परावाणीने व्हायला पाहिजे. कीर्तन मी का ऐकेना, प्रवचन मी का ऐकेना, मी आरतीत का असेना, मी मंत्रपुष्प म्हणताना का असेना, मी वंदन करताना का असेना, पण माझं सगळं चित्त त्या परावाणीकडे आहे आणि त्या परेतनं तो शब्द सतत स्फुरण होतोय त्या शब्दाचं, त्या नामाचं. अशी अवस्था आली ना तर ते योग्य आहे. पण कीर्तन ऐकता ऐकता श्रोते मनामध्ये विचार यायचे. मी भंडाऱ्यावरच बोलतोय बरं, आपल्या इथलं बोलत नाही. सद्गुरुनाथ महाराज मनामध्ये विचार असायचे. काय विचार असायचे, अहो तुकोबारायांचं लौकिकातलं जीवन अत्यंत संकटाने भरलेलं दुःखमय जीवन, हे दृश्य समोर दिसावं श्रोत्यांना. आणि दुसरीकडे महाराजांच्या जीवनामधली परिपूर्णताही कळावी. लक्षात घ्या बरं, महाराजांच्या जीवनामधली परिपूर्णता तीही कळून जावी. आणि कळायचं नाही की या दोन्ही अवस्था राखून श्री महाराज हे कीर्तन करतात कसं. अहो काम नाही, धंदा नाही, दुकानदारी नाही, काही नाही, कोणाचा विश्वास, कोणाच्या आधारानं हे सगळं चाललंय, हा मोठा प्रश्न श्रोत्यांना असायचा बरं, मोठा प्रश्न असायचा. आणि एक श्रोता जरा धाडसी होता बरं, त्यांनी विचारलं महाराजांना एक दिवस, महाराज आपण आपला प्रपंच कोण चालवतं, आपल्याला धन धान्य हे कोण पुरवतं, वस्त्र कोण पुरवतं, अशी एखादी व्यक्ती किंवा संस्था आहे काय म्हणाले, अशी एखादी व्यक्ती किंवा संस्था आहे का. श्री महाराज फक्त हसले. का ते म्हणले, अरे
उत्तम धंदा करण्यामुळे, उत्तम अन्न सेवन करण्यामुळे जीवनामध्ये मान मरातब, ज्याच्याकरता तुमच्या सगळं मी प्रत्येक जीव धडपडत असतो, मला मान मिळतोय का, मी कोणीतरी पदाधिकारी आहे का, माझ्या हातात तिथले काही अधिकार आहेत का, तर मी जाईन, नाही तर माझा काय संबंध आहे. काहीही नाही म्हणाले. हे सगळं केल्यामुळे, प्रपंच उत्तम केला, ह्या सगळ्यामुळे जे 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 काही सुख मिळतं ना जीवनामध्ये, आणि लक्षातच ठेवा, सुख म्हणलं की त्याच्या मागोमाग दुःख आहे. कारण का, ते चक्र आहे. पण आनंदाला पर्याय नाही. आनंद हा चिरकाळ टिकणारा आहे, आणि म्हणून तो ज्यांनी प्राप्त केला ते त्या पदाला जाऊन पोहोचले. आपण सुखदुःखात लडबडलो म्हणून आपण इथेच राहिलो. सुखस्य दुःखस्य न कोपी दाता, अहं करोति इति वृथाभिमानः. मी केलं असं आपल्याला प्रत्येकाला सतत वाटतं. तुमच्याकडे माझी अवस्था हीच आहे बरं. शाब्दिक ज्ञान थोडंसं जास्ती झालं असेल, पण अनुभूती जी म्हणतात ती फक्त आणि फक्त त्यांच्याकडे असते. आणि म्हणून त्यांच्या चरणी यायचं असतं, तिथे काहीतरी सेवा सादर करायची असते. म्हणजे त्यांचा जर कृपा कटाक्ष आपल्यावरती पडला तर जे जीवनामध्ये आपण शिकलो पुस्तकी ज्ञान, त्याचं विज्ञान व्हायला वेळ लागत नाही. विज्ञान म्हणजे काय, त्या ज्ञानाचा अनुभव यायला पाहिजे. त्या अनुभवात जर आपण नसू तर फक्त शब्द आणि शब्द ठरतात, पुढे काहीच जात नाही गाडी. अहो, जे चाललंय तेच पुढे चाललंय, अशी होता अवस्था आपली. कामा नये ही आपली अवस्था होता कामा. महाराज म्हणाले, हे सगळं केल्यामुळे जो 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 काही आनंद मिळतो, हा सगळा आनंद म्हणाले एका हरी कीर्तनामुळे मला मिळतो. काय वाक्य आहे बघा. आपण जे साधन करतोय, आयुष्यभर जे करतोय, नित्य करतोय, आणि जे नूतनही आहे, नित्यही आहे आणि नूतनही आहे, त्याच्याबद्दल महाराजांचा हा विश्वास आहे, ठाम विश्वास आहे की हा सगळा आनंद म्हणाले, हे सगळं केल्यानंतर मिळणारा आनंद आणि हरिकीर्तन केल्यानंतर मिळणारा आनंद हा तराजूत टाकला. आजच चिन्ह बदललंय त्याचं, बरोबर. न्यायदेवचं चिन्ह आजच बदललंय, आजच फोटो आलाय बघा. पण हा सगळा आनंद मला तिथे मिळतो म्हणाले. बरं, कीर्तन असं आहे म्हणाले की मला कोणीच सांगितलं, मंदिरातलं बोलावणं आलं म्हणून मी कीर्तनाला आलो असं नाही म्हणले. माझा वेळ जात नाही म्हणून मी कीर्तन करतोय असंही नाहीये म्हणाले. जीवनामध्ये मला दुसरं काही जमत नाही म्हणून मी कीर्तनाला लागलो. मोठा समज आहे बरं लोकांचा असा की जर मग काही जमलं नाही ना जीवनामध्ये तर कीर्तन पाठशाळेत घाला मुलाला म्हणले, किंवा वेद शिकायला पाठवा. वेद शिकणं सोपं नाहीये. एक वेळ लौकिकातलं शालेय शिक्षण जमेल का, तिथे हातचे मार्क असतात सद्गुरुनाथ महाराज. पण त्या ठिकाणी सगळं मुखोद्गत लागतं. हातामध्ये कागद पेन्सिल घेऊन, वही घेऊन वेद म्हणून दाखवते तर त्याला पहिल्या. त्यामुळे वेद शिकणं, कीर्तन शिकणं हे इतकं सोपं नाही. आमच्या पाठशाळेमध्ये एक आजोबा आले होते, वयस्कर आजोबा, आणि वयस्कर मंडळी चतुर असतात बरं, अत्यंत चतुर असतात. म्हणले आपल्या इथे कीर्तन शिकवतात म्हणे, पाठशाळेमध्ये कीर्तन शिकवतात म्हणे. म्हटलं हो, पण आपला काय हेतू आहे ते म्हणाले, हा माझा नातू. बरोबर, एक मुलगा होता माझा नातू म्हणाले, वय वर्ष 30, 11 वेळा मॅट्रिकला बसला म्हणाले. किती वेळा? 11 वेळा मॅट्रिकला बसला. पण या ना त्या कारणानं नापास होत गेला. पण बुवा चिकाटी जाणगी भरायची, चिकाटी जाणगी भरपूर अभ्यास करतो म्हणाले. म्हटलं मग घोडं आडलं कुठे नेमकं, परिस्थिती काय अभ्यासाची? म्हणले मराठी विषयी विचारा. मराठी विषयी जर विचाराल तर म्हणाले मराठीला महाराष्ट्राच्या बाहेर कोणी विचारीत नाही. एवढंच काय, नागपुरात गेला तरी अर्धवट मराठी बोलतात, हिंदी कम मराठी सद्गुरुनाथ महाराज. जिथं मुख्यालय म्हणाले आमचं तिथेही असं अर्धवट म्हणाले. हो म्हणले, त्यामुळे तो मराठीतही कच्चा आहे म्हणले, मराठीचा फारसा अभ्यास करत नाही म्हणाले. हिंदी विषय विचाराल म्हटलं, बाकी विषयांची अवस्था काय? म्हणले हिंदी विषयी जर बोलाल तर ती राजभाषा, राष्ट्रभाषा आहे. पण म्हणाले दक्षिणेत विचारत नाही, दक्षिणेत नाही विचारत, उत्तरेत फक्त चालते म्हणाले. त्यामुळे फारसं हिंदीत जात नाही म्हणले. इंग्रजी बद्दल बोलाल तर म्हणले ती परदेशी भाषा, परकीय भाषा. आणि हा तर म्हणला अगदी परखड सावरकरवादी. सद्गुरुनाथ सावरकर फार मोठे होते बरं. पण म्हणले झालीये काय गंमत की काही मंडळी म्हणाले त्या सावरकरांना ज्यांनी भारताकरता बरेच कष्ट घेतले ना, त्यांना इंग्रजीमधनं शिव्या घालतात सद्गुरुनाथ महाराज. आणि म्हणून इंग्रजीबद्दलचा तिटकारा इतका वाढलाय म्हणले की त्या विषयाकडे तो फिरकतच नाही.
शास्त्राबद्दल विचाराल तर शास्त्र शिकण्या इतकी आपल्या बुद्धिमत्तेची झेप आहे असं याला वाटत नाही, त्यामुळे त्या विभागाकडेही हा कधी फिरकत नाही. गणिताविषयी विचाराल तर म्हणले 3 शोक 13 हे नाटक आल्यापासून याचे पाढे जे चुकायला लागले, सगळे पाढे चुकायला लागले. ती गाडी पाढ्यांची अजून रुळावरतीच आलेली नाहीये. संस्कृत बद्दल विचारायला म्हणाले बुवा तर संस्कृत आपल्याला कळली पाहिजे. इतरांना कोणाला आवडत नाही, त्यामुळे आपल्याला कळली पाहिजे असं काही अनिवार्य नाहीये, बंधनकारक नाही. त्यामुळे म्हणले संस्कृत विषयात फारसा रस घेत नाही म्हणले तो. इतिहासाविषयी विचाराल तर म्हणे मनामध्ये संभ्रम इतका आहे बालपणापासून. कसला संभ्रम की शिवाजी राजांचे खरे गुरु कोण म्हणाले. त्यामुळे दादोजी कोंडदेव का दादा कोंडके याच्यामध्येच त्याची सगळी गाडी आणली आहे, याच्या पलीकडे जात नाही. आणि भूगोलाविषयी जर विचाराल तर भूगोल आहे, याच्या पलीकडे याला कुठलंही ज्ञान नाही. त्या पीटी बद्दल, शारीरिक शिक्षणाबद्दल पीटी बद्दल जर विचारलं तर त्या पीटी बद्दल मनामध्ये अजिबात पीटी नाही. पीटी बद्दल मनामध्ये अजिबात पीटी नाही. त्यामुळे मैदानातनं घरी येऊन कोणत्या सिरियलचा टीपी रेट उत्तम आहे हे बघण्यात हा मात्र तरवेज आहे. सद्गुरुनाथ म्हटलं इतका चिकाटीचा विद्यार्थी, इतका दांडगा अभ्यास करणारा विद्यार्थी 11 वेळा मॅट्रिकला बसला, पण ह्या ना याला कीर्तन का न शिकवावं. इतक्या चिकाटीच्या विद्यार्थ्याला कीर्तन का न शिकवावं. पण श्रोतो, कीर्तन शिकणं फार सोपं आहे बरं, कीर्तन शिकणं फार सोपं आहे. पण तुकोबारायांनी जे कीर्तन अवगत केलं, ज्या कीर्तनाच्या माध्यमातनं पांडुरंगाला पर्यंत जाऊन पोचले महाराज, आणि म्हणून महाराजांनी सांगितलं, त्या श्रोत्याला सांगितलं की ज्याचा पत्ता विचारलास ना, त्याचं नाव विचारलंस ना, अशी कोणी व्यक्ती आहे का, संस्था आहे का, प्रपंच चालवणारी, धन देणारी, धान्य देणारी, एकच सांगतो, ज्यावेळेला मी कीर्तनामध्ये रंगतो ना, ज्यावेळेला मी कीर्तनामध्ये रंगून जातो, देहभान विसरून जातो, त्यावेळेला माझा प्रपंच तो परमात्मा चालवतोच. श्री महाराजांचं वाक्य आहे की अगदी साध्या साध्या गोष्टी म्हणजे काय, केशर कस्तुरीचं गिराईक म्हणले ते शोधतोय म्हणले मी, पण येणारं सगळं गिराईक काय आहे, हिंग जिऱ्याचं आहे. महाराजांचं वाक्य आहे बरं. अगदी तसंच माझा प्रपंच सहजगत्या चालवतो, पण जेव्हा मी कीर्तनामध्ये रंगून जातो ना, त्यावेळेला माझ्या देहाव्यतिरिक्त हे सगळं जग जे आहे हे जग मीच चालवतो, या अनुभूतीमध्ये मी असतो. हा संतांचा अनुभव आहे बरं. मग कीर्तन का करतो. माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची हो, माझ्या वडिलांची देवा. काय गाणी पद खूप छान आहे तो, पण घड्याळ पुढे चाललंय आणि आपली सातची उपासना आणि परत आख्यानही घ्यायचंय. कीर्तनकाराची परीक्षा इथंच असते. हाऊ टू ट्विस्ट म्हणजे काय, लोकांना नाही बरं, कीर्तनाला म्हणजे त्या कथानकाला कसं वळण द्यायचं. लोकांना वाटतं काय ट्विस्ट म्हणजे सगळ्या लोकांना काहीतरी इकडे तिकडे पळवायचं, असं नाही. काहीतरी विचार आलाच पाहिजे. कीर्तनातनं काहीतरी घेऊन जायचं असतं. काय नवीन पायताण सोडून सर्व काही सद्गुरुनाथ महाराज, अशी लोकही काही आहेत बरं. म्हणले आमचं नाहीतरी जुनच झालं होतं. म्हटलं आज कीर्तन आहे तामणकर बुवांचं, तर जावं, एखादं चांगलं गवसलं तर ते घेऊन जावं. पण एक श्रोता असा होता की त्यांनी एक काळा दोरा आपल्या त्या अंगठ्याची ते बांधून ठेवला होता. पुढच्या वेळेला तो कीर्तनाला आल्यानंतर म्हणला ही चप्पल माझी आहे. तो म्हणला काय तुझ्याकडे, त्याला साक्ष काय आहे. म्हणला त्या अंगठ्याला काळा दोरा बांधलेला आहे. गमतीचा भाग सोडून द्या. माझ्या वडिलांची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. आमचे प्रसाद बुवा उत्तम हार्मोनियम वाजवतात, पण त्यांना विचारलं की बुवा याच्यामध्ये राहणारी हवा जी आहे ती येते कुठून, तेवढी दाखवता का. ते म्हणतील मी 4 सुरावाटी छान वाजवून दाखवतो, वाटलं तर एखादं गाणंही पद्यही म्हणतो. पण बुवा असले प्रश्न विचारू नका. श्रीपाद बुवांना विचारलं, अहो तुमचा तबला सगळ्या बाजूनी घट्ट बंद आहे, आतली हवा टिकते कशी एवढं सांगा. ते म्हणतील बुवा अनेक बुवांना मी वाजवलेलं आहे, अनेक बुवांना मी वर्षानुवर्ष इथेच वाजवतोय, तुम्हाला प्रसाद हवाय का. यांनी इकडनं सून गेली, नको नको कीर्तन पुढे जाऊ देत. सद्गुरुनाथ महाराज की जय. आम्ही म्हणतो की आम्ही सगळं केलं, आम्ही हे मिळवलं, आम्ही ते प्राप्त केलं.
पण श्रोतो अवस्था काय आहे? स्तंभा वाचून हे उभे नभ कसे, पृथ्वी जळी ती तरे, देहो हा बहुछिद्र भग्न असता, त्या माझी वायू ठरे. स्तंभा वाचून हे उभे नभ कसे. जमीन आणि अवकाश याच्यामधलं अंतर लक्षात घेतलं तर अवकाश नावाच्या त्या छताला कुठेही खांबाची योजना नाही बघा. आता आपल्या इथे बाहेर घातलं बघा छत, खांबांची योजना आहे की नाही? पण ती भगवंताची लीला आहे, तो दाता आहे बरं. स्तंभा वाचून हे उभे नभ कसे. जी पृथ्वी ज्या 7-12 करता तुम्ही तुमच्या सकट मी प्रत्येक जीव धडपडतोय बघा. 7-12वर नाव आलं का म्हणले? फ्लॅट नंतर मिळाला तरी चालेल म्हणले, काही गडबड नाहीये. पण 7-12वर नाव आलं की याला फार महत्व आहे म्हणले. कारण बिल्डर फसवतात. सद्गुरुनाथ महाराज ते पोझिशन मिळतं म्हणले, पण 7-12चं काय? अहो जो 7-12 आहे ना खरा, या विश्वाच्या भूमीचा जो 7-12 आहे तो त्याच्या नावावर आहे बरं. सगळा 7-12 त्यांच्या नावावर आहे. फक्त तुम्हा आम्हाला सोयी करता आपल्याकडनं काहीतरी साधन व्हावं भगवंताचं, आपल्याला भगवंतांची भेट व्हावी याकरता एक तुकडा त्यांनी आपल्याकरता टाकलाय, सोडलाय थोडक्यात पाहिलं तर. पण त्याच्याकरताच आपण अडून बसतो, त्याच्यामध्येच रमून बसतो. ही पृथ्वी जी आहे ही जळामध्ये आहे, तरते त्या जळामध्ये. त्यांनी मनात आणलं तर ती कधीही का पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश असा लय होत जाणार आहे या सगळ्या विश्वाचा. पृथ्वी आपात म्हणजे जलामध्ये लय होणार आहे. जलाचा तेजात, तेजाचा वायूत आणि वायू आकाशात मिळून गेल्यानंतर इथे काहीही राहणार नाही, नुसती पोकळी राहणार आहे. पण तरी देखील त्यांचं अस्तित्व असणार आहे का? ते सद्गुरु पदाला जाऊन पोहोचले आहेत. ज्यांच्यावर कृपा झाली आहे त्या मंडळी नाही ते नेणार बरं तिथपर्यंत. म्हणजे काय थोडक्यात, ज्यांच्या वासना शिल्लक राहिल्या नाही, मला अमुक हवं, मला तमुक हवं, या वासना ज्यांच्या संपल्या त्या प्रत्येकाला आपल्या ठिकाणी ते नेऊन ठेवणार. विचार आपण हा करायचा आहे, कथा कीर्तना निश्चित ऐकावी, उपासनाही करावी, पण माझ्या आयुष्यातल्या माझ्या वासना कमी झाल्या का? माझं चित्त त्याद्वारे शुद्ध झालं का? आणि त्या शुद्ध झालेल्या चित्ताच्या द्वारे त्यांच्यापर्यंत मी जायचा प्रयत्न केला तर ते मला स्वीकारतील का? हा विचार मनाचा पक्का असेल ना, ऐशा दात्या विसरा देहो हा बहुछिद्र भग्न असता, त्या माझी वायू ठरे. एखादा फुगा फुगवला वाढदिवसाकरता, आपल्या घरचं उदाहरण घ्या, आणि चुकून एखादी टाचणी लागली त्या फुग्याला तर फटकन फुटून जातो. किती छिद्र पडतं त्या टाचणीने, पण त्यात हवा टिकत नाही. पण तुमच्या सकट माझा प्रत्येकाचा देह नीट पारखून बघा, अनेक छिद्र आहेत त्याला. देहो हा बहुछिद्र भग्न असता, त्या माझी वायू ठरे. आतमध्ये घेतलेला श्वास प्राण जो प्राणरूपाने घेतला तो आत राहतो कशामुळे? त्यांच्या कृपेने राहतो बरं. पण शेवटचा श्वास जेव्हा सोडायची वेळ असते, पण तेही ज्यांच्या सत्तेने चालतं बरं, तेही ज्यांच्या सत्तेनं चालतं. असा जो भगवंत म्हणाले, असा जो महान दाता, ऐशा दात्या. मग सगळं निर्माण करणारा, विश्व निर्माण करणारा तो एकच आहे म्हणाले. मग जीवनामध्ये तुम्हा आम्हाला जे जे काही हवं ते सगळं निर्माण करणारा, ते पुरवणारा, नियमितपणे पुरवणारा तो एकच दाता आहे म्हणाले. मग अन्य कोणापुढे हात पसरण्यापेक्षा त्या दात्याकडेच हात पसरले. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात, ऐशा दात्या विसरावे, तोंड कवणा पसरावे. अभंगाच्या पहिल्या ओळीच्या पहिल्या शब्दातच सांगितलंय त्याचा स्वभाव कसा आहे. ऐसा दाता. दाता कसा असावा? हा दाता असा असावा म्हणले. ऐसा, ऐसा म्हणजे काय? दाते 2 प्रकारचे आहेत बरं, 2 प्रकारचे आहेत. कोण? एक बापसे आहे, वडिलांसारखे दाते आहे, आणि दुसरा ऐसा म्हणजे आईप्रमाणे दाता आहे. आणि ऐसा दाता ह्याच्यासारखा म्हणजे भगवान पांडुरंगांच्या सारखा. तुकोबरायांचं दैवत पांडुरंग आहेत. भगवान पांडुरंगासारखा दाताच नाही म्हणाले. आता इथे शनिवारात पेट बोलतोय बरं. शनिवार नारायणात बोलताना अधिकार असतो कीर्तन करायला कसलं? अहो म्हणले अनंत दाते. जीवनामध्ये अनंत दाते. कुठे कुठे दाते? कंगव्याला दाते, घड्याळाला दाते, गाडीच्या चाकाला दाते. शनिवार नारायण मध्ये बोलतोय म्हणून मांडववाले दाते आहेत की नाही?
पंचांग करते जाते, त्यांचंही ऑफिस नारायणपेठचं. सद्गुरुनाथ महाराज काय एवढं या भागात काय एवढं आहे? वासुच्या मठात यायचं म्हणजे किती रस्ता अरुंद, लोक म्हणणार कार पार्किंग नाही, कुठं गाडी लावू काही कळत नाही. पण या सगळ्या त्रुटी दूर राहून मंदिरात लोक येतात. कशामुळे येतात? ऐशा दात्या विसरा तोंड कवणा पसरा. कंगव्याचे दाते मळ केसातला सगळा काढून टाकताय तो. घड्याळाचे काटे वेळ दाखवतोय म्हणून बुवा थांबतात पूर्वरंग 6:05 पर्यंत. म्हणजे काय, 6:45ला कीर्तन भैरवी घ्यायची आहे म्हणले. ते वेळ दाखवतात, गाडीचे गती देतात. पण जे नावाचेच दाते आहेत, तुकोबाराय म्हणले या दात्यांचा काहीही उपयोग नाही. दे आर ओनली डेट्स. बघा समजतंय, या दात्यांचा काही उपयोग नाही म्हणाले. का? या कलियुगामध्ये खऱ्या अर्थानं दाता जन्माला येणार नाही. इथले लोक सोडून बोलतोय बरं सद्गुरुनाथ महाराज. नाही तर मंदिर कसं चाललं असतं दाते नसते तर. कोणतरी म्हणतं ना की हे कीर्तन मी स्पॉन्सर, मराठीतला शब्द. म्हातारी मंडळी म्हणतात मी करू का स्पॉन्सर? म्हणजे काय, खर्च मी करू का असं म्हणायचं असं थोडक्यात. दाते आहेत. शतेषु जायते शूरः सहस्रेषु पंडितः वक्ता दशसहस्रेषु पण दाता भवति वानवान्. दाता नाही येणार म्हणले जन्माला. का? दाता सेवानुकूलः. काहीतरी माझी सेवा कर, मग मी तुला मेवा देईन. माझी सेवा कर, काहीतरी सेवा केलीस तर मेवा आहे. हो नाही तर कुठला मेवा म्हणाले. 100मध्ये एखादा, शतेषु जायते शूरः, 100मध्ये एखादा शूर असतो. आपली आर्मी किती आहे बघा, आपली लोकसंख्या किती कोटी? 140 कोटी. आर्मीत किती लोक आहेत? शतेषु जायते शूरः. इथं बसतेच आर्मीतले म्हणून सांगतोय बरं. एक आर्मी मन आहेत. सहस्रेषु च पंडितः. 1000 लोकांमध्ये एखादा पंडित. म्हणजे काय, जो ते तत्व जाणतो, त्या तत्वापर्यंत आपल्याला नेऊ शकतो, त्याला पंडा म्हणतात बरं. पंडित म्हणजे लौकिकातला हुशार माणूस नव्हे, लक्षातच ठेवा. गुरुपौर्णिमा म्हणजे कुठल्याही व्यक्तीचं पूजन करायचं नाहीये. गुरुपौर्णिमा म्हणजे आपले जे सद्गुरू असतील ते, अन्यथा फक्त भगवान वेदव्यास बस. मला आणि कोणी काहीतरी शिकवलं, गीता शिकवली त्याचं पूजन, मला कोणी सहस्रनाम शिकवलं त्याचं पूजन, मला आणि कोणी रामरक्षा शिकवली त्याचं पूजन, रुद्र शिकवलं त्याचं पूजन. सगळा बाजार मांडलेला सगळ्या गोष्टी. पूजन करायची गोष्ट फक्त एकच, ते म्हणजे सद्गुरूंचं स्थान, सद्गुरूंचे चरण, आणि दुसरं म्हणजे भगवान वेदव्यास. व्यास पौर्णिमा त्याला म्हणतात. आपण आता ती गुरुपौर्णिमा करून टाकली. मला सांगायचा मुद्दा एवढाच आहे. सहस्रेषु पंडितः आणि वक्ता दशसहस्रेषु. 10,000च्या मध्ये एखादा वक्ता होतो. वक्ता म्हणजे काय, इथे येऊन बडबडायला पाहिजे असं काही नाहीये. समर्थ सद्गुरू रामदास स्वामी महाराजांनी दासबोध लिहिला. आपण असे किती समर्थ झाले हो. 10,000मध्ये एखादा असा वक्ता की ज्यांनी अद्वैत तत्वज्ञान जे श्रीमद आदिशंकराचार्यांनी मांडलं ते तुमच्या आमच्यापर्यंत मराठीतनं आवडून पोहोचवलं. पण जीवनामध्ये वाचन कशाचं करावं? कादंबऱ्या वाचत बसू नये जीवनामध्ये. रहस्यकथा त्यात अजिबात बसू नये. का? आपलं सगळं मनच खराब करून टाकतात. आपणही त्या रहस्यात जायला लागतो. मग जीवनच रहस्यमय होऊन जातं. मग आपल्याला कुठे पोहोचायचं हे कळत नाही. महाराज म्हणाले फक्त राम राम म्हणा, श्रीराम जय राम जय. का म्हणा? अद्वैताकडे जा, मला तिथपर्यंत पोहोचायचं आहे. त्याची प्राथमिक पायरी ती आहे, नाम घ्या बस. वक्ता दस सहस्रेषु दाता भवती वानवा. दात्याशी वानवा आहे म्हणाले. दाता मिळणार नाही. मग मला सांगा, लौकिकातला जो दाता ज्याच्याकडे आपण मागणी करतो, तो दाता ज्याच्याकडनं ते मिळून आपली मागणी पूर्ण करतो, त्याच्या पुढे हात पसरण्यापेक्षा त्या मुख्य दात्याकडेच हात पसरले. हा दाता कोण आहे? तुकोबाराय म्हणाले, हा दाता भगवान पांडुरंग आहे. अजून 2 चरण आहेत. अभंगाचे 2 चरण अजून आहेत. पण वेळ आपली मर्यादा संपली तर आख्यान होणार नाही. मग शेवटच्या चरणामध्ये महाराज म्हणतात, तुका म्हणे साई राही नुरोनिया पायी. असा जो दाता आहे, महान दाता आहे. हा कसा आहे? एकमेवाद्वितीय आहे. पण त्याच्याशी कसं व्हायला पाहिजे? आपण आपली देहबुद्धी सोडून देऊन, संपूर्णतः देहबुद्धी सुटून त्याच्याशी एक रूप झालं म्हणजे काय? तो अशी आपल्याला काहीतरी देईल.
अशी काहीतरी गती देईल की आपण त्याच्या समान होऊन जाऊ. राही नुरोनिया पायी आपलं अस्तित्व संपून जाईल आणि आपण तद्रूप होऊन जाऊ. सलोकता, समीपता, सायुज्यता आणि स्वरूपता या 4 मुक्ती आहेत. सलोकता, दिल्लीमध्ये थोडक्यात बोलतो 2 मिनिटात. दिल्लीमध्ये आपल्याला घर मिळालं, बरोबर की नाही? दिल्ली बरं वाटतं की नाही? कुठे सध्या कुठे आहे मुलगा? दिल्लीत आहे म्हणाले. म्हणजे कुठे? कुठेतरी खेड्यात असतो आसपास, पण दिल्लीत आहे म्हणाला. आता पुण्यात नाही लोक राहतात. वाकड, मला तर वाटतं वाकड म्हणून नाही, वाकड म्हणावं. वाकड कुठे जाऊन राहतात? ते राहण्याची ठिकाण, ती सगळी शेती आहे खरं पाहिलं तर. सगळ्याच्या इमारती करून सगळं इतकं आता किती उकडतंय बघा ना. मला कुठनं काही वारं यायला, हवा थंड व्हायला, आल्हाददायक व्हायला काही ठेवलं नाही. म्हणून मी त्याला म्हणतो वाकड नाही, वाकड. तर असं दिल्लीत मिळालं म्हणले आम्हाला राहायला. दिल्लीमध्ये मिळालं, बरं वाटतं आई वडिलांना. मुलगा कुठे? दिल्लीत आहे. म्हणले मग आता नेमका दिल्लीत कुठे राहतो म्हणाले. म्हणले काय सांगू, 7 RCRच्या शेजारी, 7 रेसकोर्स रोड. अरे बापरे म्हणले, मी बराच मोठ्या पदावर आहे का? ते म्हणले असावं, आम्हाला काही इंग्लिश वगैरे कळत नाही एवढं म्हणले, पण बहुतेक रेसकोर्स रोडला 8 रेसकोर्स रोडला त्याचं घर आहे. म्हणजे म्हणले 7ला कोण राहतं बघा, सद्गुरुनाथ महाराज. जरा तेवढी कॉलर धाड. सायुज्यता म्हणजे अगदी तसेच पांढरे केस, दाढी बिडी सगळं तसंच. रोज बदलता चष्मा, कधी सोनेरी कधी स्टीलचा. भाईयो बहनो, अगदी हा सगळं तसंच. हिंदी, दिल्लीत राहिल्यानंतर हिंदी बोललंच पाहिजे. सलोकता, समीपता, सायुज्यता, ते सगळं मिळालं. पण समजा उद्या त्या साऊथ ब्लॉक मध्ये पीओ ऑफिसला गेला तर लाथ मारून बाहेर काढतील हो सद्गुरुनाथ महाराज. का? ते म्हणले दिसतोयच तसा जो. म्हणले दाढी बिडी सगळी तशीच आहे, चष्माही तुला आहे, केसही पांढरे आहेत, झब्बा कुर्ताही छान घातलायस, पण तो तू नव्हे सद्गुरुनाथ महाराज. सायुज्यता नाही मिळाली हो. ती जर प्राप्त करायची असेल तर तुका म्हणे साई राही नुरोनिया पायी. आणि ते सामर्थ्य आपणा सारिखे करीती तात्काळ नाही काळ वेळ तया लागी. असं जे तत्व असतं ते तत्व सद्गुरुनाथ असतात. आणि असं सद्गुरुनाथांचं तत्व हे तुमच्या आमच्या करता भगवंतानी पाठवलेलं स्वतःचं रूप असतं. रामरायानी पाठवलेलं आपलं आत्मरूप असतं. का? संत जे असतात ना ते रेडीमेड शॉप सारखे असतात, म्हणजे आयतावाळासारखे असतात. जा आणि घेऊन या काय हवं ते. पण सद्गुरू जे असतात ते शिंप्यासारखे असतात. आपल्या मापाचा सदरा किंवा मापाचे कपडे ते शिवून देतात. आणि म्हणून त्यांचं महत्व खूप असतं. असे जे कोणी आपल्या जीवनामध्ये येतील, महाराज म्हणाले ऐशा दात्या विसरा तोंड कवणा बसरा. हनुमंतरायांनी जीवनामध्ये ओळखलं की रामचंद्र माझे सर्वस्व आहेत आणि अखंड उपासना केली. फळ काय मिळालं हा आख्यानाचा गोड विषय. तुका म्हणे साई राही नुरोनिया पायी. ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे तोंड कवणा पसरावे, तोंड कवणा पसरावे. ऐशा दात्या विसरावे तो हा लक्ष्मी चापती, तो हा लक्ष्मी चापती. सर्व सुखाची विश्रांती, सर्व सुखाची विश्रांती, सर्व सुखाची विश्रांती. दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे. रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी, रिद्धी सिद्धी ज्याच्या दासी. भुक्ती मुक्ती पाया पाशी, भुक्ती मुक्ती पाया पाशी, भुक्ती मुक्ती
ते पाया पाशी त्या विसरावे ऐशा दात्या ऐशा दात्या ऐशा दात्या विसरा. मध्यंतरात काय करायचं? ताड बसा. आलेला कंटाळा झटकून टाकायचा. आख्यानाकडे वळायचे तत्पूर्वी आपली तयारी व्हायला पाहिजे. शारीरिक आणि मानसिक दोन्ही एकाग्र व्हायला पाहिजे. म्हणून काय करायचं? जे नाम महाराजांना आवडतंय, श्रीराम जय राम जय जय राम, ज्या चालीत सांगतो त्या चालीमध्ये स्वर आणि तार यांचं बंधन पाळून लागून या पाया विनवितो तुम्हाला. करटाळी मुखे बोला नाम हा निरोप संतांचा आहे. बाहेर बसलेली मंडळी ही जास्त संख्येने आहेत. आवाज खणखणीत द्या, टाळ्यांच्या दुप्पट आवाजात आवाज द्या. आणि आतल्या लोकांनी त्यांच्याशी स्पर्धा करण्याचा प्रयत्न करा की काय होईल. सर्व प्रयत्नांती आपला आवाज खणखणीत होईल. सद्गुरुनाथ महाराज मस्त नाम घ्या आणि महाराजांच्या या दरबाराची शोभा ताकद वाढवा बरं. श्रीराम जय जय राम बोला. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम बोला. श्रीराम जय जय राम. 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 हो श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम बोला बोला आवाज जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. ओ श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. ओ श्रीराम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय जय राम. 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 ओ श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. ओ श्रीराम जय जय राम. श्रीराम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम. जय जय रघुवीर समर्थ श्री ब्रह्म चैतन्य गोंदावलेकर महाराज की जय. अजूनही आवाज खणखणीत आवाज येऊ देतो. मेट्रोतल्या लोकांना कळलं पाहिजे. जे दारं आणि खिडक्या बंद करून फिरतायत ना, एसी पाहिजे म्हणले आम्हाला. दुष्परिणाम माहितीच नाही तो. असं उन्हातनं एसीत जायचं, एसीतनं पण उन्हात यायचं. राज्यकर्त्यांचं काही जात नाही हो. लोक जितकी आजारी पडतील, जितकी खपतील तितकी हवीच आहेत. म्हणजे लोकसंख्या नाहीतरी फारच झाली आहे. आपण वेडे झालो.
म्हटल्यावर 15 रुपये दिले की बुवा इतकं आनंदात जाता येतं म्हणले, घामाचा टिप्पूच नाही. म्हटलं घरी आल्यानंतर घाम काढेल ते. सद्गुरुनाथ महाराज खणखणीत आवाज द्या कशा करता. उत्तम भूक लागेल घरी गेल्यानंतर. 1च्या वेळी 2 भाकरी खाल्या एवढंच सांगतो. श्री रामप्रभूंनी रावणाचा वध केला आणि श्रोते हो, देव आनंदानं दुंदुभी वाजवायला लागली आहेत. ऋषींना आनंद झाला, मुनींना आनंद झाला, पृथ्वी मातेला आनंद झाला, समस्तांना आनंद झाला, तुम्हा आम्हाला देखील आनंद झाला. का? प्रभू रामचंद्र हे साक्षात आनंद रूप आहेत. बरं, आनंदाखेरीज दुसरं ते देणार तरी काय. ज्याप्रमाणे हिमालयावरती गेल्यानंतर आपल्याला तो पर्वत अत्यंत गारवा देतो, शीतलता देतो, अगदी भगवान प्रभूंचं तसंच आहे. आणि भगवान प्रभू रामचंद्र हे अयोध्येला परत यायला निघाले. बरं, परत यायला निघाले. श्री भरतांना निरोप गेलाय, श्री भरतांना निरोप गेलाय, प्रभू रामचंद्र परत येत आहेत. पण श्री भरत कसे होते, चिता रचून तयार होते. बरं, चिता तयार ठेवली होती. सांगता जर काना आले, चरणचिन्हे मागुती, त्या क्षणी या तुच्छ तनुची. अग्निदेवा आहुती तात गेले, माय गेली भरत आता पोरका. मागणे हे एक रामा, आपुल्या द्यापार. राजाधिराज प्रभू रामचंद्र महाराज की जय. सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. ऐशा दात्या विसरा, तोंड कवणा पसरा. ज्यावेळेला प्रभू रामचंद्र हे अयोध्येमधून निघून गेलेत ना वनवासा करता, त्यावेळेला श्री भरत हे अयोध्येमध्ये नव्हते, आपल्या आजोळी होते. प्रभूंनी अयोध्यावासियांचा निरोप घेतला. माता पित्यांना, इतर मातांना नमस्कार केला आणि प्रभूंनी अयोध्या सोडली. श्री भरतांना निरोप गेलाय, आपण अयोध्येत परत यावं. श्री भरत अयोध्येमध्ये आले मात्र, आणि ती भकास उदास झालेली अयोध्या दृष्टीने बघतायत आणि प्रत्येकाला विचारतायत काय घडलं नेमकं, असं काय घडलं या थोड्या दिवसात की माझी अयोध्या इतकी उदास भकास दिसते. पण कोणी काही बोलेना, कोणी काही बोलेना. शेवटी श्री भरत आपल्या महालामध्ये गेलेत आणि तिथे त्यांची आई कैकेयी त्यांना भेटलीये. भरता तू आला, तुझी चातकासारखी वाट बघते. तुझा पिता स्वर्गवासी झालाय आणि ज्येष्ठ भ्राता वनामध्ये गेलाय, टळलाय. तू कधी राजा होतो, सिंहासनावर बसतोस, याची मी चातकासारखी वाट बघतीये. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. बोलत नाही गाणं का? 5:15 झाले. अश्वपतीची नव्हे सकन्या, नव्हे समाजी मान. बुवांचं पाठ आहे बरं रामायण सगळं. ते पुढच्या चालवर गेले, पण मला वेळ 7 पर्यंत चालणार आहे का ते सांगा. म्हणतो नाही तर नाही म्हणत. आणि मोह असाच आहे महाराजांच्या पदामध्ये, काय सगळ्याच रामायणामध्ये फार मोह भुरळ घालतं मनाला ते. आणि आईची निर्भत्सना केली आहे. मातानं तू वैरिणी, वनात भ्रात्या धाडिलेस तू, स्वर्गी धाडिले का. श्रीरामा ते वल्कल देता, कानच झडले हा. उभी न राही पळभर येते, काळे कर दावुनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. चला सुमंता द्या सेनेला, एक आपुल्या हा. श्रीरामाला शोधायास्तव निघोत नगराला. अभिषेकास्तव घ्या सांगाती, वेद जाणते मुनी. मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी, मातान तू वैरिणी. त्या सगळं आलं बरं. सुमंतांना हाक दिली, काय सेना सज्ज करा, रथ सज्ज करा. अभिषेकास्तव घ्या सांगाती, वेद जाणते मुनी. क्षत्रिय आहे बरं. 1 मराठा लाख मराठा नाही म्हणत बसले. ब्राह्मणांचा मान जो आहे तो त्यांना दिला पाहिजे, क्षत्रियांचा मान क्षत्रियांना मिळाला पाहिजे, वैश्याचा मान वैश्याला मिळाला पाहिजे. आणि शूद्राची सेवा ही सगळ्यांनी स्वीकार करून असाही यथोचित सन्मान केला पाहिजे. ही भारतीय संस्कृती आहे बरं.
हल्ली आमच्या मनामध्ये इतकं विष पेरलंय सगळं, कुठेही बाहेर जा. पण महाराज काय, प्रभू रामचंद्र हे सक्षम आहे, तो सगळ्यांना बरोबर रुळावर एका क्षणात आणतील. किती दिवस करतील, ढेकून झाले घरात समजा. तो रोज रात्री उठत नाही का माणसं. एक दिवस इतकं डोकं फिरतं की एक पावसा आणल्यानंतर फस मारून सगळ्या ढेकणांचा नायनाट होतो, एका काही क्षणात होतो, आपल्याकडनं होतो. तर ते तर किती सत्तावान आणि शक्तिमान आहेत. तर फार विचार करू नका. वेदच जाणत आहे, मुनी घ्या म्हणतोय, क्षत्रिय पुत्र म्हणतोय बरं. आणि स्वतः निघाले, सुमंत मंत्री बरोबर आहेत. आणि श्री भरत रामांच्या करता सुवर्णाच्या पादुका तयार केली आहेत, किरीट म्हणजे मुकुट केलाय अयोध्येचा. आणि हे सगळं घेऊन लवाजम्यासकट श्री भरत निघालेत. कुठे? प्रभू रामचंद्र या ठिकाणी होते, त्या पर्वतावर जायचंय त्यांना. आणि स्वतः चालत चालली आहेत. रथात ते नाही बसले, श्री भरत रथामध्ये बसले नाहीयेत, ते चालत निघाले आहेत. आणि श्रोते हो, त्या ठिकाणी भरत येत आहेत म्हटल्यानंतर लक्ष्मणांची चलबिचल झाली आहे बरं. हा सैन्य घेऊन येतोय, बहुधा प्रभूंच्या वरती आक्रमण करण्याकरता येत असावा. पण प्रभूंनी लक्ष्मणाला सांगितलं, लक्ष्मणा, श्री भरतांचा स्वभाव फार वेगळा आहे बरं. ठेवा तुम्ही बसा. अगदी त्या चित्रकूट पर्वतावरती श्री लक्ष्मण पोचले आणि रामाने सांगितलं लक्ष्मणाला की श्री भरतांचा स्वभाव, भरत माझा फार वेगळा आहे. लक्ष्मणा, हा विचार करू नको, आपल्यावर स्वारी करून येतोय. आणि धावत येऊन प्रभूंच्या चरणावरती श्री भरत कोसळले. तो रामा, माझ्या आईच्या मूर्खपणामुळे, शब्द काय आहेत बघा बरं, माझ्या आईच्या मूर्खपणामुळे आणि वडिलांच्या पत्नी प्रेमामुळे तुमच्यावरती आज ही वेळ आली आहे. पण रामा, अयोध्येचं राज्य आपलं आहे, आपण परत चला, आम्ही सगळे तुम्हाला नेण्याकरता आलोय. श्री भरतांचे हे शब्द ऐकले मात्र आणि त्या रघुनंदन रामांच्या डोळ्यामधनं टप अश्रू गळायला लागली. का हो? आपल्या वडिलांची आणि आईची निर्भत्सना हा भरत करतोय हे त्यांना सहन झालं नाही. दैव जात दुःखे भरता, दैव जात दुःखे भरता, दोष ना पुन्हा परांपल्या विनाही वर्ष दशोत्तरी 4 अयोध्येस नाही येण. जात नाही पुढे का? 6:25 2 ओंडक्यांची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही. जीवन किती क्षणभंगूर आहे. प्रभू रामचंद्रांचा विचार किती सूक्ष्म आहे बघा. तर असलेल्या दुःखानं पीडित असलेल्या आपल्या लहान भावाला आई वडिलांची चूक तर नाहीच आहे, पण पुन्हा सांगितलं काय? पुन्हा नका येऊ कोण दूर यावना, प्रेम भाव तुमचा माझ्या जागता मना. प्रेमभाव तुमचा माझा जागता मना. तर तुमचा प्रेमभाव माझ्या मनामध्ये जागृत आहे. रामा आपण परत चला, राज्य आपलं आहे. प्रभूंनी त्या पादुका स्वीकार केल्याच नाहीत. मुकुट कवच धारण करी का वेश तापसा. हा मुकुट, या पादुका, सुवर्ण पादुका मला नकोत, मला शोभणार नाहीये. मी वनवासी झालेलो आहे. प्रभूंनी फक्त दृष्टिक्षेप केला हो, त्या पादुकांच्याकडे दृष्टिक्षेप केला आणि त्या पादुका श्री भरतांच्या सुपूर्त केल्या, हवाली केल्या. का? भरता, या पादुका घेऊन जा तुझ्या करता. श्री भरत अत्यंत जड अंतःकरणानं अयोध्येत परत आली आहेत बरं. आणि त्या राजपादुका, रामांच्या पादुका या सिंहासनावरती स्थापित केले. का? या पादुका नव्हेत, हे प्रत्यक्ष राम प्रभू इथे बसलेत. ह्या भावानं राज्यकारभार सुरू केला.
दिवसभरामध्ये जे काही करायचंय ना श्री भरताना, ते सकाळच्या वेळेला पादुकांच्या पुढे निवेदित करतायत भरत रोज. अहो, एक खण जास्ती गेला भावाला तर भांडणारे आहेत, कोर्टात जाणारे. अख्खं राज्य प्राप्त झालंय, संपूर्ण राज्य प्राप्त, निष्कंटक राज्य प्राप्त झालंय. 14 वर्षाकरता म्हणजे केवढा मोठा काळ आहे. रामप्रभू लक्ष्मणासह गेले. या ठिकाणी प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत. भरताना डोकं नव्हतं असं नाही बरं. श्री भरताना डोकं होतं, पण अशी श्रद्धा ठेवल्याखेरीज, निष्ठा ठेवल्याखेरीज रामरायांची प्राप्ती होणार नाही. महाराज जे सांगतात ना, काय सांगतात हो? आजवरी तुम्हा सांगितली मात हो, आजवरी तुम्हा सांगितली मात. नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का, नामाविणहित समजून का. मानून का नाम साधन लहान, दृश्य हा जो जार मानून, दृश्य हा जो जार मानून का, दृश्य हा जो जार मानून का, दृश्य हा जो जार मानून का. सोडू नका नाम हो, सोडू नका नाम, धरू नका काम, नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा, नाही नाही नेम आयुष्याचा हो, आयुष्या. हे सगळे संस्कार लक्षात घ्या श्रोते हो. हे सगळे संस्कार सदावर्ती राम मंदिर आणि या मंदिराने दिलेत बरं. आठले सर यायचे आम्हाला असं बोट धरून शिकवायचे, आणि आमचे जुळे, मंदार जुळे यांचे वडील. तर मी कीर्तन करत नव्हतो, अगदी साधं होतो. चलाव तामनकर म्हणायचे, काकड आरतीला चला. अहो म्हणतात दर श्रावणात काकड आरती, दरवेळेला कुठं, रोज कुठे यायचो. ह्याने म्हणले चला चला, आपल्यावरती संस्कार होतो. त्यांची बहीण मिनल, आता ती डॉक्टर आहे. मंदार, आई आणि वडील, हे कुटुंब म्हणजे एक आनंददायी संस्था होती आमच्याकरता. की आणि सतत हसत मग. बरं, मी उल्लेख का केला की असे उल्लेख करावेत, नाही तर मग स्मृती राहणार कशी. जोपर्यंत आपण चांगली कार्य करतो आणि आपण गेल्यानंतर आपली आठवण जोपर्यंत या सृष्टी तलावरती, पृथ्वीवरती आहे ना, तोपर्यंत आपल्याला स्वर्गात प्राप्ती आहे, स्वर्ग राहता येतं. अशा मंडळींची आठवण याकरता करायची का, काही फार मोठे नव्हते ते, सर्वसामान्य अगदी तुमच्या माझ्यासारखे होते. पण जे काही त्यांना प्राप्त होतं त्याच्यामध्ये अत्यंत आनंदात आणि सुखात राहिलेलं कुटुंब होतं. मी पाहिलेलं एक. हे शेवटी मला त्यांच्याकडे बघवत नव्हतं. म्हटलं महाराजांची इच्छा आहे. आणि योगायोग बघा, आपल्या दिवशी प्रसाद होता त्या दिवशीच त्यांनी देह ठेवला. आणि महाराजांनी किती आपलंसं केलं होतं त्यांना. फक्त आता जे भोग होते ते भोगल्याशिवाय सुटत नाहीत. भोग जे असतात ते भोगल्याशिवाय सुटत नाहीत. आणि म्हणून अगदी अशीच भरतांची वृत्ती होती. इथे प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आहेत. आणि श्रोते हो, प्रभूंना घेऊन येणारं ते पुष्पक विमान अयोध्येमध्ये उतरलं. सियावर रामचंद्र की जय, महारुद्र हनुमान की जय. प्रभूंना वाजत गाजत अयोध्येच्या राजवाड्यावरती आणलं गेलं. रामप्रभू अयोध्येच्या सिंहासनावरती बसले आहेत. वसिष्ठ, जाबाली इत्यादी महामुनींनी समुद्र जलाचा अभिषेक, समुद्रात अनेक समुद्रातनं जल आणलं होतं. भारतात 3 समुद्र आहेत बरं. त्या सर्व समुद्रांचं जल आणलं होतं आणि त्याचा अभिषेक रामप्रभूंच्या मस्तकावरती सुरू केला. रामप्रभू किती सुंदर दिसत होते हो, फार सुंदर दिसत होते. का? 14 वर्ष ऋषी मुनींच्या सानिध्यामध्ये राहून आली आहे. आणि त्यामुळे कंदमुळं खाऊन चेहऱ्यावरती जे तेज असतं ना, लक्षात घ्या, ते तेज मॅगी खाऊन मिळत नाही. मँगो शेक पिऊन गाल गुबरे गुबरे होतील फार तर फार,
प्रभूंचे गाल चपटे होते पण तेजस्वी दिसत होते. प्रभू रामचंद्र कसे दिसत होते हो? उत्तरेतल्या एका चित्रकारांनी सुंदर फोटो काढून ठेवलाय आपल्याकरता. पण वाङ्मय रूपाने समर्थ आपल्या भेटीला आलेत. बरं, वाङ्मयातनं समर्थाने आपल्या पुढे राम उभे केले प्रत्यक्ष. रत्नजडित सिंहासन, रत्नजडित सिंहासन, वरी शोभे रघुनंदन हो, वरी शोभे रघुनंदन हो. वामांगीते सीतामाई, वामांगीते सीतामाई. जगजननी माझे आई, जगजननी माझे आई. सौभागी लक्ष्मण, सौभागी लक्ष्मण. पुढे अंजनी नंदन, पुढे अंजनी नंदन. भरत शत्रुघ्न जवळी, भरत शत्रुघ्न जवळी. तांबरे ढाळीती चौड्या ढाळीती दोन्ही बाई. नळनीळ जांबुवंत, नळनीळ जांबुवंत. अंगद सुग्रीव विभीषण भक्त, अंगद सुग्रीव विभीषण भक्त. देह बुद्धी नेडो काही, देह बुद्धी नेडो काही. दास अंकित रामा पायी, दास अंकित रामा पायी. जगजननी माझे आई, जगजननी माझे आई. माझे आई, माझे आई. हे कीर्तन खरं कधी करायचं सांगते? पहाटे 5ला. पण कोणी येणार नाही. पहाटे 3ला सुरू करायचं, 5च्या सुमारास हा अभंग येतो. पण त्याला काय असतं? रत्नजडित सिंहासन, रत्नजडित ललत सिंहासन, वरी शोभे रघुनंदन. वामांगीते सीतामाई, जगजननी माझे आई. सव्य भागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन. भरत शत्रुघ्न जवळी. सौर्या ढाळीती चामरे ढाळीती दोन्ही बाही. नळनीळ जांबुवंत. अंगद सुग्रीव विभीषण भक्त. देह बुद्धी देव काही. रत्न जडी. काय वर्णन आहे रामरायांचं? रत्न जडित सिंहासन, वरी शोभे रघुनंदन. प्रभू बसले आहेत अयोध्येच्या सिंहासनावरती. मस्तकावरती अयोध्येचा किरीट, राजवस्त्र परिधान केली आहे. खांद्यावरती उत्तरीय आहे. झळझळीत पितांबर नेसलाय. अंगावरती सोन्या मोत्यांच्या माळा. हातात बाहुभूषण, मनगटामध्ये कड, डाव्या हातामध्ये धनुष्य आणि उजव्या खांद्यावर अक्षय बाणांचा भाता. आणि शेजारी सीतामाई उभ्या आहेत. वामांगीते सीतामाई. सीतामाई वामांगीच्या डावीकडे उभ्या आहेत. काही श्रोते म्हणतात वामांकिते सीतामाई. प्रश्न विचारतात बरं काही लोक. प्रश्न विचारतात काही लोक, हा आदर्श आहे का म्हणाले? त्यांचं हे ठिकाणावर नाही एवढंच लक्षात ठेवावं. म्हणजे बहुधा इथे गेलेलं असावं. हा काय आदर्श आहे का म्हणाले? पण तुम्ही आम्ही जे श्रद्धावंत आहोत ना, आपल्या संकल्पना या स्पष्ट पाहिजेत. काय की शक्ती जी आहे, प्रकृती आणि पुरुष याच्यामध्ये भेद नाहीये. आम्हाला वरवरचं पाहिजे सवय असते. शक्ती ही नेहमी शक्तिमानाच्या अधीन असते. आणि म्हणून भगवान शिवशंकरांच्या डाव्या अंकावर म्हणजे मांडीवरती
भगवती पार्वती माता असतात बरं. विष्णूंच्या अंगावरती लक्ष्मी भगवती असतात, ब्रह्मदेवांच्या अंगावरती सरस्वती माता असते. का? शक्ती शक्तिमानाच्या अधीन असते, हे चित्रदृष्ट्या दाखवण्याचा हा प्रयत्न असतो. सव्यभागी लक्ष्मण, पुढे अंजनी नंदन. नळ निळ जांबुवंत, भरत शत्रुघ्न जवळी, सौर्या ढाळी ती सामरे ढाळी ती दोन्ही बाही, मारा मार्या करत बसले नाही. युती आहे, युती आहे, नाही तर काय आघाडी आहे, काहीतरी चालू असतं प्रत्येकाचं. मला एकाने परवा विचारलं, बुवा नेमकं मत कोणाला द्यायचं म्हणले या विधानसभेला, नेमकं मत कोणाला द्यायचं म्हणलं. कसं उत्तर देणार ना, बुवांची परीक्षाच आहे. या प्रश्नाचं उत्तर इतकं जटिल आहे म्हटलं. म्हणजे तुम्हाला एकच सांगतो, कुठल्याही पक्षाला द्या. म्हणले बुवा तुमच्याकडनं अपेक्षा नव्हती. हा म्हटलं अपेक्षा म्हणजे आता मला माझं मीच विचारच खुंटलाय म्हटलं माझा. ते म्हटले का बुवा? म्हटलं मी कुठल्याही पक्षाला दिलं तरी त्यांना हवं तेच राज्य येणार आहे, त्यामुळे कुठल्याही दिलं तरी सगळ्यांना मतदान केल्याचं पुण्य मात्र पदरी पडेल. सद्गुरुनाथ महाराज कोण कोणाच्या गळ्यात गळे घालेल येऊन. आम्ही अगदी भले याना याना म्हणून छाती पिटून पिटून मतं दिली, पण गळ्यात कोण गळे घालणार आहे त्यांचं आधीच ठरलेलं आहे. त्यामुळे कायचा उपयोग आहे? कोणालाही द्या म्हटलं. सगळ्या पक्षांना तुम्ही मत दिल्याचं पुण्य पदरात मात्र निश्चित पडेल. अगदी तसंच पण ह्यांनी कुठलाही पाठिंबा बाहेरून दिला नव्हता. कोणी बाहेरनं पाठिंबा नव्हता. रामप्रभू म्हणजे रामप्रभू. इतकं सुंदर राज्य होतं. आणि म्हणून आपण आजही म्हणतो की रामराज्य यावं. का म्हणतो? अहो सेवाभाव रामरायांच्याकडनं शिकायला मिळतोच. सेवा काय आहे रामरायांच्याकडे शिकायला मिळतेच. पण रामायणामधलं एक एक व्यक्तिमत्व इतकं उत्तुंग आहे की त्या एका व्यक्तिमत्वाचा विचार जर आपण करत राहिलो ना तर आपलं आयुष्य जीवन संपून जाईल. बरं, इतके मोठे श्री भरत आहेत, इतक्या मोठ्या जानकी माता आहेत. एक गोष्ट सांगतो की लोकमान्यांच्या केसरी वाड्यामध्ये आपल्या जवळ आहे, आपल्या इथनं एका मोठ्या अशा वटवृक्षाला, बरं मोठ्या वटवृक्षाला काही स्त्रिया प्रदक्षिणा घालत होत्या. आणि महात्मा गांधींनी म्हटलेलंच आहे की या भारतवर्षामध्ये जर चमत्कार झाला, भारतवर्षामध्ये चमत्कार झाला तर एक वेळ राम पुन्हा जन्माला येतील म्हणले. बरं, आणि खरंच आले की नाही होतं? जानेवारीत आले राम. ते बालरामचंद्रच आहे. ते मंदिरामध्ये आले ते. बरं, मी म्हणाल बुवा दाखवा राम, असं नाहीये. ते आले मंदिरामध्ये. चमत्कार झाला तर राम येतील, पण जानकी मातांचा जन्म होणं अवघड आहे असं गांधी म्हणून गेले होते. आणि त्या पार्श्वभूमीवरती या बायका वटवृक्षाला स्त्रिया प्रदक्षिणा घालत होत्या. मुलं खेळत होती, दंगा करत होती टिळक आतमध्ये. त्यांचं संपादकीय केसरीतलं लिहित बसले होते. आणि इतक्यामध्ये गुरुजींनी हटकलं, म्हणले पटकन दर्शन नाही, पटकन म्हणले आज जा, माझे मंत्र चुकतायत म्हणले, माझे मंत्र चुकतायत, आज जा. मुलं आत पळून गेली. त्यावेळेची होती म्हणून. बरं, आता तुम्हाला काय आम्हाला बोलायचा अधिकार वगैरे आता सांगून बघा मुलांना, काय ऐकतात तुमच्या अंगावर जाऊन येतील. ती मुलं आत गेली आणि लोकमान्यांना त्यांनी एकच प्रश्न विचारलाय. म्हणले महाराज, आमच्या आया, भगिनी, मावशा, आत्या या सगळ्या वृक्षाला प्रदक्षिणा घालतायत, कशा करता, कारण काय म्हणाले. लोकमान्यांनी क्षणभर लेखणी थांबवली, त्यांच्याकडे दृष्टिक्षेप केला आणि सांगितलं पुढच्या जन्मी असाच उत्तम नवरा म्हणजे पती मिळावा म्हणून म्हणले प्रदक्षिणा घालतायत. मग ही मुलं म्हणाली आम्ही घालू का प्रदक्षिणा? का? म्हणले आम्हाला चांगली बायको मिळावी म्हणून. सद्गुरुनाथ महाराज टिळक हसले हो. ते म्हणले भारतवर्षामध्ये चांगली पत्नी मिळावी याकरता कुठलंही व्रत वैकल्य नाही. का? मिळते ती चांगलीच असते. सद्गुरुनाथ महाराज की. हा सीतामाईंचा अधिकार आहे. बरं, म्हणून रामांचं प्रकटीकरण परत होऊ शकतं चमत्कार झाला तर, पण सीतामाई पुन्हा होणं अत्यंत दुर्लभ आहे म्हणाले. आणि म्हणून आजही बघा, बंधुवर्गाला कुठलंही व्रत वैकल्य नाही चांगली पत्नी मिळावी म्हणून, पण भगिनींना अनेक व्रत वैकल्य आहेत. का? विचार करा. सद्गुरुनाथ महाराज काय बोलायचं होतं त्याच्यावर? अनेक व्रत वैकल्य. इतका मोठा मारुती कसा? यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृत मस्तकांजलीम. नुसतं नाही, बाष्पवारी परिपूर्ण लोचनम. डोळ्यामध्ये आसू आहेत आणि रामरायांच्या पुढे
सकृदेव प्रपन्नाय तवास्मीति च याचते अभयं सर्वभूतेभ्यो ददाम्येतद्व्रतम्. रामांचं वचन आहे, जो कोणी रामा तू माझा आहेस असं म्हणून मला शरण येईल. मारुतीराय काय श्री महाराज काय असेच शरण गेले रामराय. आणि म्हणून जेव्हा नैमिषारण्यात महाराज निघाले ना, त्यावेळेला रामांच्या मूर्तीमधनं पाणी आलं डोळ्यातनं. हा अधिकार असेल आपल्याकरता. समोरचा माणूस देखील रडत, जो सजीव आहे म्हणजे जिवंत आहे, त्याच्या डोळ्यातनं देखील पाणी येत नाही. इथे प्रत्यक्ष महाराजांच्या करता मूर्तीच्या डोळ्यातनं पाणी आलं. महाराज परत आले, म्हणले नैमिषारण्य दौरा रद्द. असं नाही म्हणले रामाला काय रडायला झालंय. सद्गुरुनाथ महाराज दौरा रद्द केला म्हणले, इथंच प्रभू आलेत म्हणलं, तर आम्हाला कुठे जायचंय म्हणाले. नैमिषारण्यात मी जाऊन काय मिळवणार आहे. आणि इतका महाबलाढ्य मारुती, यत्र यत्र रघुनाथ कीर्तनम तत्र तत्र कृतमस्तकांजली. नुसतं नाही, बाष्पवाली परिपूर्ण लोचनम, डोळ्यातनं अश्व वाहत आहे. पण लोक म्हणतात ना सेंटिमेंटल आहे म्हणले उगीच. हल्लीचे लोकांना काही म्हणजे कळत काहीच नाही, पण बरंच कळत असं दाखवतात. म्हणले नुसता सेंटिमेंटल मारुती म्हणले, सारखं आपल्या डोळ्यामध्ये पाणी आहे काय. पण मारुती राक्षसांतकम, ताडकन आक्रमण करणारा आणि राक्षसाचा निपात करणारा असा तो मारुती. आणि म्हणून ज्या वेळेला मारुतीरायांची एंट्री म्हणजे प्रवेश झालाय ना रामायणामध्ये, त्याला म्हणतात सुंदरकांड. सतत हसतायत, कधी रडका चेहरा नाहीच, फक्त रामप्रभूंच्या समोर भावपूर्ण झालेला चेहरा. आणि म्हणून डोळ्यात अश्रू. अनेक कामं केली, छोटी छोटी अनेक कामं केली. यावं तो लक्ष्मणाला ती शक्ती लागली, धाडकन लक्ष्मण आडवे पडले. तेव्हा सुषेण वैद्याकडे गेले की नाही, प्रिस्क्रिप्शन लिहून घेतलं. पण काय लिहिलंय, मेडिकल स्टोअरलाही गेले, मेडिकल स्टोअर्स पाशी जाऊन पोहोचले, पण काय लिहिलंय ते कळे ना. कळतं का लिहिलेलं, त्यांना अनुभव म्हणून विचारतो. ते कळत नाही, ते लिहितात त्यांना कळतं आणि जे देतात त्यांनाच कळतं. आदल्या मधल्याला कोणाला कळू नये अशीच सोय त्याच्यामध्ये असते. त्याला म्हणतात प्रिस्क्रिप्शन. सद्गुरुनाथ महाराज ते म्हणले कळत नाहीये, काय करावं, उशीर होतोय, वेळेत पोचला पाहिजे. मग म्हणाले पटकन निघा. मग काय केला, अख्खं मेडिकल स्टोअरच उचललो त्यांनी. अख्खं मेडिकल नुसतं आणलं नाही, आणीला मागुती नेला. नुसतं आणलं नाही, परत नेऊ नाही ठेवलं. नाही तर आम्ही आणतो की नाही, शेजारच्या फ्लॅटच्या कडीत खोसलेला पेपर. संध्याकाळी त्यांचा मुलगा आहे तो, काका सकाळी घेतलेला पेपर, त्यांना माहिती असते सूर्यवंशी आहेत म्हणजे 10 शिवाय उठत नाही. तो आणून हे जा 2 रुपयाचा पेपर आहे, मग तू आण ना, तोही स्कीम मधला तोही तुला ते येते ना 1499 वर्षभर घ्या मिळते. मला असं कधी वाटतं की त्यांनीच द्यावेत एक 1499 प्रत्येकाला, की आमचा पेपर वाचतोय, आमच्यावरती कृपा करतोय. तुमचा भाग सोडून द्या. पण असा मारुतीच्या दर्शनाला त्याचा काही गुण घ्यायला पाहिजे की नाही. आणि इतक्यामध्ये सीतामाई, लक्ष्मण भैया आणि रामचंद्र उभे राहिले. म्हणले बसा बसा. जरी 6:40-42 झाले तरी कीर्तन अजून संपलेलं नाहीये, सभा बरखास्त झालेली नाहीये. गुलाल उधळला याचा अर्थ काय, आपण मायेमध्ये परत आलो. स्थूल रूप आहे बरं ते. कीर्तनामध्ये असताना आपल्याला भीती कोणाची नसते बरं. प्रत्यक्ष यमराजाचे दूत आले आणि आपल्यावर फास टाकायचं म्हणजे शक्य नाही का, रामराय आणि महाराजांचं अधिष्ठान आहे म्हणून. कीर्तनामध्ये आपण जो जीवनाचा वेळ घालू त्याला स्टँडर्ड डिडक्शन आहे इन्कम टॅक्स प्रमाणे बरं, म्हणजे भगवंताच्या इन्कम टॅक्स प्रमाणे, की तेवढे श्वास कमी करा जीवनातले म्हणाले. का, श्रवणम कीर्तनम विष्णू स्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दान, त्यापैकी काही करत असेल तरी दॅट इज सब्जेक्ट टू स्टँडर्ड डिडक्शन. त्यामुळे तुम्ही काळजी करू नका, काहीच काळजी करू. आता म्हणले आजचा सोनी असा दिवस ज्यांच्यामुळे पाहायला मिळाला ना, त्या प्रत्येकाचं कौतुक, प्रसाद रूप काहीतरी बक्षीस देऊन प्रत्यक्ष रामराय करणार आहेत. आणि काय आनंद झाला हो. क्षण भाग्याचा क्षण आला, भाग्याचा आला सौख्याचा क्षण आला, भाग्याचा आला सौख्याचा. प्रेममया जीवनिया, प्रेममया अनिया जगिराही दे रंगुनिया. आला बहराला उदयाला
मंगल दिन हा आला सौख्याचा क्षण आला, भाग्याचा क्षण आला, भाग्याचा आला सौख्याचा. प्रत्येक कवीच्या, प्रत्येक मानवाच्या जीवनामध्ये अत्यंत आनंदाचा क्षण आला. का हो? प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र आमचं कौतुक करणार आहेत, आम्हाला प्रसाद मिळणार आहे. आणि आता यादी लक्ष्मण महाराज वाचायला सुरुवात करणार आणि प्रत्येकाच्या मनामध्ये एकच विचार आहे, कोण असेल होतो, कोण असेल होतो, कोण असेल होतो, कोण असेल. आणि प्रत्येकाच्या अंतरंगातनं एकच तरंग, मारुती मारुती मारुती. का? एवढं मोठं रामप्रभूंनी कार्य केलं, पण या सगळ्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा असेल ना, तर तो एका मारुतीचा आहे. कोणाकोणाला वाटलं? सगळ्यांना वाटलं. बरं, प्रत्यक्ष मारुतीरायांना देखील वाटलं. सद्गुरुनाथ महाराज पहिला म्हणले, मीच, मला काही दागिने हवे सोन्या चांदीचे, असं काही नाही म्हणले. मोती नको, सोनं नको, काही नको. एखादं 16 मोळा झालेलं प्रभूंच्या पायावर सपुष्प फूल जरी मिळालं तरी पहिलं मला मिळालं, याच्यामध्ये काय आनंद आहे म्हणाले. काय आनंद आहे. सगळ्यात जास्त लक्ष रामरायांचं माझ्याकडे आहे हे यातून दिसेल. आणि म्हणून सभेमध्ये असे दूर बसलेले मारुतीराय असे झटकन उठले हो, आणि असे गोल फिरले. का? यांनी नाव पुकारायचं, लक्ष्मण महाराजांनी नाव पुकारायचं, यांनी अगदी हळू उठायचं. मग सगळ्यांना बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, माझं नाव पुकारलं. स्वभाव त्याचा प्रांजळ असतो ना. पटकन उठले आणि आता पाऊल टाकणार इतक्यात लक्ष्मण महाराज म्हणाले, राजाधिराज विभीषण महाराज. हे ऐकल्याबरोबर मारुतीराज जिथे होते तिथे झटकन खाली बसले. आणि पहिलं काय पाहिलं? मी उठून चालायला लागलो, हे कोणी पाहिलं नाही ना सद्गुरुनाथ महाराज. मठामध्ये येताना बुवाच पडले हो दारामध्ये, धोत्रामध्ये पाय अडकून. पहिलं ते काय बघतात, कुठे लागलंय का हे नाही बघत. मला श्रोत्यांपैकी कोणी पाहिलं नाही ना सद्गुरुनाथ महाराज. हे फार वाईट असतं. मारुती आणि तेच ते म्हणले, मला कोणी पाहिलं नाही ना उठलेलं म्हणले. बहुतेक दुसरा नंबर माझाच असेल म्हणले यादीमध्ये. दुसरा नंबर राजाधिराज सुग्रीव महाराज, दुसरं नाव आलं. अरे म्हणले बरोबर आहे, आधी सगळे राजे लोक, मग खालचे सरदार लोक, मग कदाचित मला वेगळं बोलवून काहीतरी देतील, मला वेगळं बोलून काहीतरी देतील. युवराज अंगद. सुग्रीवाला काय दिलं? रामचंद्रांच्या गळ्यामध्ये एक अत्यंत सुंदर असा हार होता. तो हार प्रभूंनी काढला आणि सुग्रीवाला अर्पण केला. तब्येतीने उत्तम होता. असा मस्त हात हलवत जाऊन जागेवर बसला. अंगदाला काय केलं? अंगद तर राजकुमार आहे किष्किंधेचा. आपल्या हातातलं बहुभूषण त्याला दिलं. बरं, तोही असा मस्त जाऊन बसला. सगळे झाले हो, सगळे झाले. एकही शिल्लक राहिला नाही. बरं, एकही शिल्लक राहिला नाही. पण मारुतीरायांच्या नावाचा पत्ता नाही. मारुतीरायांच्या नावाचा पत्ता नाही. म्हणजे खरं सांगू का, पळता 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 गोळी लागलेले जे जे होते तेही झाले. त्यावेळेला तुरुंगामध्ये होते. कशा करता होते? किम कारणम, हे कारण माहित नाही, पण तुरुंगात होते. तेही झाले. स्वातंत्र्यानंतर जन्माला आले तेही झाले. म्हणजे कोण? स्वातंत्र्य सैनिक. पण मारुतीरायांच्या नावाचा पत्ता नाही. मारुतीराय म्हणले, लाडकी बहीण योजना आली आहे का काय? सगळीकडे हीच गर्दी म्हणले, पण आमच्या नावाचा काही पत्ता नाही म्हणले. पण पैसे कुठला? म्हणले तुमच्या आमच्या खिशातलेच. एक मध्ये फार छान विनोद आला होता. ते म्हणले, लाडक्या बहिणीला देतील आणि दाजींच्या खिशातून कापून घेतील सद्गुरुनाथ महाराज. गमतीचा भाग एवढाच आहे. मगाशी म्हटलं तसं कुठल्याही कुणालाही मत द्यावं, सगळ्या पक्षांना मत दिलं असं पुण्य पदरी पडणार आहे. आणि इथे मारुतीराय म्हणाले, कदाचित असं झालं असेल की प्रभू विसरले असतील, कदाचित प्रभू विसरले असतील. मला काही वेगळं काही नकोय, पण मला काहीतरी गिव्ह मी सम रेकग्निशन, मराठीत काहीतरी. म्हणजे इतके वर्ष मी या मठात काम केलं, एक श्रीफल तरी म्हणाले. श्रीफलही नको मला, मला काही गरम गरम भात त्याच्यावरती ऊन तूप असं काही नकोय म्हणाले. एखादं 16 मोळा झालेलं पुष्प मिळालं तरी चालेल, पण प्रभूंना म्हटलं पाहिजे. आणि म्हणून प्रत्यक्ष मारुतीराय पुढे 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 यायला लागले हो. आणि त्या राजसभेमध्ये हनुमंतांना पुढे येताना पाहिलं मात्र, आणि प्रभूंना वाईट वाटलं.
ह्याला देऊ काय म्हणाले? क्या क्या दीजिए अब पवन तनय को, क्या दीजिए अब पवन तनय को, क्या दीजिए अब पवन तनय को, त्रिभुवन स्वसम भावे, त्रिभुवन स्वसम भावे, क्या दीजिए अब पवन तनय को. याला देऊ तरी काय? याचे इतके उपकार आहेत म्हणाले, याच्या एकेका उपकाराकरता एक एक प्राण द्यायचा मी ठरवला तरी देखील माझ्याकडे फक्त 5च प्राण आहेत. उरलेल्या उपकाराकरता याच्या ऋणामध्ये राहणं मी पसंत करीन. क्या दीजिए अब पवन तनय, याला देऊ काय म्हणाले? अरे ज्याने रामे सीता भेटवली असा हा, पण याला देण्याच्या योग्यतेचं माझ्याकडे तर काही नाहीच आहे, पण या संपूर्ण त्रिभुवनामध्ये देखील याच्या योग्यतेचं काही नाहीये. आणि जर असं असेल तर भलतं काहीतरी देऊन त्याचा अपमान करण्याची माझी इच्छा नाहीये. श्रोते हो, ज्याला द्यायचं आहे ना आपल्याला त्याच्या योग्यतेचं असेल तर द्यावं, अन्यथा फक्त नमस्कार करावा. आपल्याला मी काही देऊ शकत नाही, मी कृतज्ञ एवढं म्हणावं, पण भलतं सलतं देऊ नको. पण ह्याला हे कळत नाही. किया अधोमुख प्रभुने अपना, किया अधोमुख प्रभुने अपना, किया अधोमुख प्रभुने अपना, नयन नीर भर आवे आवे, नयन नीर भर आवे आवे, क्या दीजिए अब पवन तनय को, क्या दीजिए अब पवन तनय को, क्या दीजिए अब. त्याला कळत नाही म्हणाले, त्याला कळत नाही म्हणाले, हा पुढे पुढे येतोय. आणि श्रोते हो, मारुतीरायांच्या दृष्टीला दृष्टी लावण्याचं सामर्थ्य रामांच्यात राहिलं नाही. काय करू म्हणाले, मान खाली घातली आणि डोळ्यातनं घळघळा घळघळा अश्रू यायला लागले. मारुतीरायांनी असा अर्थ अगदी वेगळाच घेतला हो. म्हणाले आम्हाला काही द्यायचे नाही तर नाहीच. मान खाली घालतात, रडतायत, काय चाललंय म्हणाले. पण श्रोते हो, क्षणभरच हा भाव टिकला. बरं, हा भाव मनामध्ये फक्त क्षणभर टिकला. प्रभू रामचंद्र म्हणजे चूक नाहीच, नो मिस्टेक इज पॉसिबल. प्रभू चुकणं शक्य नाही. जर काही चुकलं असेल तर या देहाकडनं काहीतरी काम करताना, निरोप देताना मी काहीतरी निश्चित चुकलो आणि म्हणून माझ्याकडे प्रभू बघत नाहीत, म्हणून प्रभू बघत नाहीत. अरे ज्या देहाकडे प्रभू बघत देखील नाही तो देह ठेवून करायचंय काय म्हणाले? क्षमा मागावी आणि राजसभेचा त्याग करावा, बाहेर जावं. पण बाहेर जाऊन तरी काय उपयोग आहे? ज्या देहाला प्रत्यक्ष प्रभूंनी झिडकारून टाकलं, बघत नाही, तो देह ठेवण्यात काही अर्थ नाही असा विचार करताय. आणि श्रोते हो, गरकन मागे वळले आणि बाहेर जायला लागले हो. म्हणताना तुझं आणि माझं जमेना पण तुझ्या वाचून कर्मेना, अशी अवस्था प्रभूंची. आणि हनुमंतराय तर बाहेर जायला लागले. हनुमंतांना बाहेर जाताना पाहिलं आणि सीतामाईनी मान खाली घातली. हो का? आपला पती काहीही जरी बोलला नाही, लक्षात घ्या बरं, आपला पती, त्याला पत्नी म्हणतात बरं, आपला पती काहीही जरी बोलला नाही तरी त्याच्या चेहऱ्यावरचे भाव जी टिपते ना, झटकन उचलते, तिला पत्नी म्हणतात बरं. अशी पत्नी ज्यांना लाभली ते खरे भाग्यवान. नाही तर इंटरनेटवरच्या पत्न्या सगळ्यांनाच आहेत. भाव कळत नाही, अंतरंग कळत नाही, मन कळत नाही, काहीच कळत नाही, आणि मग सगळा खेळ खंडोबा होऊन बसतो. सीतामाई अस्वस्थ झाल्या, रामप्रभू अस्वस्थ झाले. म्हटले नको त्याच्या नादी लागूस, त्याच्या नादी लागू नको. सेवा, आपल्या देहाकडनं जर सेवा होत नसेल तर हा देह ठेवायचा नाही. ही भारतवर्षाची परंपरा आहे मोठ्या लोकांची. बरं, प्रायोपवेशन करायचं आणि देह संपवून टाकायचा. विनोबा भाव्यांचं उत्तम उदाहरण आहे. आपण इथे गीता म्हणतो, गीताई म्हणतो. हा देह संपवायचा आहे म्हटल्यानंतर काम होत नाहीये, सेवा होत नाहीये. अनेक उदाहरण आहे. तुम्ही आपलं एक उदाहरण दिलं विनोबा भावांचं. पण मारुतीराय बाहेर जाताना पाहिले आणि प्रभू म्हणाले नको नादी लागू, पक्का आहे तो, पक्का आहे, पण वार जवळ जाऊ नको. का म्हणले? निष्ठावान आहे म्हणले. स्था तिष्ठती, निश्चयानं जो स्थित झालाय माझ्या ठिकाणी. सीतामाई म्हटल्या तुम्ही विसरलात ना, अहो ज्याने रामे सीता भेटवली त्याला विसरून चालेल का प्रभू? आणि म्हणून हाक मारली. मी बघते मारुते, मारुते हे शब्द ऐकले मात्र, आणि बाहेर जाणारे मारुतीराय टन 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 उड्या मारत सीतामाईंच्या पायाशी नतमस्तक झाले. प्रभूंच्याकडे बघेना तो.
प्रभूंच्याकडे बघेनात. अरे अरे हे विसरले म्हणजे तू महत्वाचा आहे त्याचं द्योतक आहे बरं. अगदी महत्वाच्या वेळेला सख्या भावाला बोलवायचं राहतं की नाही लग्नामध्ये, मग किती रुसवे फुगवे होतात, काय 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 होतं. पण ज्या अर्थी विसरलं गेलं ना त्या अर्थी तू मोठा आहेस बरं. हे विसरले ना तू का हे म्हणली बरं, राम विसरला म्हणून नाही म्हणली. सद्गुरुनाथ महाराज आम्ही सगळं एकेरीत आणून टाकलं, सगळं एकेरीत आणून टाकलं. काही वर्षांनी मुलंही म्हणायला लागतील, ए बाबा 10 रुपये दे, मला वडा खायचा आहे. सद्गुरुनाथ महाराज ही अवस्था यायला नको असेल तर आजच सुधारा, नावानी हाका मारू नका. संस्कृती आपली बिघडवण्याकरता पाश्चात्य बसलेलेच आहेत, पण त्यांच्या छातीवर पाय ठेवून आपल्याला आपली संस्कृती टिकवायची आहे का? महाराज आपले आधारस्तंभ आहेत. महाराज आपण काळजी करू नका, मारुतीराय आपण काळजी करू नका, मी देते. अहो सगळे संत जे आहेत ना प्रीती विना रुसू नये, लक्षात घ्या बरं. प्रेम असल्याशिवाय कोणावरही कधी रागवू नये. सगळे संत भांडलेत बरं, समर्थही भांडलेत. जलचर करुणेचा अंतरा माझी आहे. तुझ्या अंतरामध्ये हनुमंताला म्हणतात करुणेचा जलचर म्हणजे प्रभू रामचंद्र आहेत. माझ्यावर कृपा करायला काय वेळ लागतो. मागे बहुतांचे फेडियले ऋण, फेडियले ऋण, मागे बहुतांचे फेडियले ऋण. आणि आम्हासाठी कोण भरली धाड असं नामदेवराय म्हणतात, तेही भांडलेत. आणि जनाबाईला काय म्हणल्या माहितीये, अरे विठ्या विठ्या, फार महत्वाचा शब्द आहे बरं. विठ्या विठ्या मूळ मायेच्या कारट्या, काय तुझी रांड रंडकी झाली. आणि तो विठू दळायला येतो बरं रात्री हिच्या बरोबर. आमचं गिरणीत टाकलेलं दळण एका हेलपटात मिळत नाही, काय कृपा आहे वगैरे. सगळे संत भांडलेत. आणि सीताबाई म्हणाल्या काळजी करू नकोस, हा नवरत्नांचा हार मंथनातनं निघालाय, समुद्र मंथनातनं, हा निघालेला तुला देते. आणि म्हणून उत्तम हिरे असलेला तो हार मारुतीरायांच्या गळ्यात घातला. मारुतीराय असं समोरच धरला हो. आणि त्या समोर असलेले राम सीता, प्रत्येक हिऱ्याच्या पैलूमध्ये राम सीता इतके सुंदर दिसत होते. आनंद झाला, हार गळ्यात घातला, टणटण उड्या मारत बाहेर गेले, झाडावर जाऊन बसले. आणि पुन्हा एकदा मारुतीरायांनी विचार केला रामप्रभूंचं दर्शन घ्यावं म्हणून हार पुढे घेतला, तर खाली खेळणारी वानरं दिसायला लागली हो. बुद्धिमताम वरिष्ठम ज्यांचं वर्णन आपण करतो, समर्थ करतात मारुतीरायांचं, यांचं खरं रूप दाखवायची वेळ आली होती. मारुतीरायांनी एक एक हिरा दाताखाली घेतला, कडकड 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 आवाज येते, विजा कडकडल्यासारखा. सीतामाईंच्या कानावरही आवाज गेला. शेवटी वानर ते वानर, पण हे रूपक आहे बरं. हनुमंतांची काय योग्यता आहे सीतामाईंना आता सगळ्यांना दाखवून द्यायचंय. ऐशा दात्या विसरावे तोंड कवणा मारुते, अरे एक एक पृथ्वी मोलाचं रत्न असलेला हार तुला दिला आणि हा हिरा दाताखाली घेतोस. माते रामा विणते, माते रामा विणते, त्यात नसे सर्वथा मला गोडी. हो का? एवढा देह पुष्ट केलास तुझा, दणदणीत देह केलास, लंकेत आलास, भूक लागली म्हणालास, फळं खाऊ का म्हटलं, पडलेली खा, पाडून खाऊ नको, हरकत नाही, पडलेली खातो. गदा 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 झाड हलवलंस, एक फळ शिल्लक ठेवलं नाहीस. या देहामध्ये राम आहे का? आता या देहामध्ये राम नसेल तर आपल्याला माहितीये काय किती क्षण लागतात हो, भराभरा निरोप जातात. अध्यात्म रामायणातला विषय आहे. आपलं हृदय विदीर्ण केलं आणि त्या ठिकाणी आतमध्ये आपल्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र, जानकी माता आणि पायाशी हनुमंत तिथेही आहेत बरं. झाली तैसी केली सेवा. सेवेला महत्व किती आहे रामायणामध्ये. रामप्रभूंच्याकडनं सेवा कशी घडली. सीतामाईंना आनंद झाला. सगळ्यांना कळलं की हनुमंतांची योग्यता काय आहे. साधं प्रसाद रूपी बक्षीस घेणं त्यांच्या योग्यतेचं नाहीये. प्रभू रामचंद्रही बाहेर आले होते, त्यांनी हाका मारली आहे, मारुते जवळ ये, माझ्या जवळ ये. काय प्रसंग असेल बघा. प्रत्यक्ष प्रभू म्हणतायत ऐशा दात्या, असा दाता मारुते जवळ ये. आणि कडकडून आलिंगन दिलंय हनुमंतांना. हनुमंतांच्या खांद्यावरती प्रभू रामचंद्रांचं मस्तक आणि रामचंद्रांच्या खांद्यावरती हनुमंतांचं मस्तक. आणि दोघांच्या डोळ्यामधनं घळा 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 अश्रू वाहत. राम आणि दास दोघे पहुडले रामी, रामा पहुडले रामी. तेही बोलावया, तेही बोलावया, दुर्गा जुळेच ते रामी. श्रीराम पुढचं म्हणत नाही.
दोघं एकरूप झालेल्या अवस्थेमध्ये होते. सेवेमुळे मी रामरूप झालो हे हनुमंतांना कळलं. श्रोते, सगळ्यांना हनुमंतांची योग्यता कळली आणि प्रभू रामचंद्रांनी एक प्रश्न विचारला हनुमंतांना, हनुमंता, या आलिंगनात या मिठीतनं तुला काय कळलं? आणि हनुमंतांनी अत्यंत तेजस्वी उत्तर दिलंय, देह बुद्ध्या दासोहम जीव बुद्ध्या परांशतः आत्मबुद्ध्या त्वमेवाहम इति मे निश्चितां मतिः. महारुद्र हनुमान की जय. देह बुद्ध्या दासोहम, जोपर्यंत रामराया या देहामध्ये आहे तोपर्यंत अखंड आपली या कायेनं सेवा करत राहणार. जीवबुद्ध्या परांशतः, जीवबुद्धीने विचार केला तर तुमचा अंश माझ्यामध्ये आहे. आत्मबुद्ध्या त्वमेवाहम, आत्मबुद्धीने विचार केला तर तुमच्या आणि माझ्यामध्ये फरक राहिला नाही, आपण एकरूप झालोय हे मला या आलिंगनांना कळलं. हे माझं निश्चित मत आहे. तुकोबारांनी तेच सांगितलं, ऐशा दात्या विसरावे तुका म्हणे साई राही नुरोनिया पायी, आपल्यापर्यंत नेऊन ठेवण्याची, आपल्यासारखं करण्याची. पण श्रोते हो, पुढे रामरायांनी शरयू नदीमध्ये आपला देह विसर्जित केलाय. पण हनुमंतांना तुमच्या आमच्या करता आजही ठेवलंय. म्हणून आजही आपण बघा, रामरायांच्या मंदिरापेक्षा हनुमंतांच्या देवळामध्ये मंदिरामध्ये गर्दी जास्त का? स्वधामासी जाता महाराज राजा, हनुमंत तो ठेविला याची काजा. सदा सर्वदा रामदासासी पावे, खळे गांजिता ध्यान सोडून धावे. महारुद्र हनुमान की जय. आपला आवाजच नाही, मारुतीराय बसले तिथं, खणखणीत आवाज द्या, असा काही आवाज द्या की मारुतीरायांनी सगुण रूपामध्ये, कला रूपानं अनेक ठिकाणी आहेत ते, पण खऱ्या अर्थाने रामकथेमध्ये कुठे बसले असतील. माझं एवढंच म्हणणं आहे की महाराजांच्या आशीर्वादामुळे आणि आपल्या सगळ्यांच्या पुण्याईमुळे आपल्याही या कीर्तनामध्ये प्रत्यक्ष एक दिवस कधी ना कधीतरी हनुमंतरायांनी उपस्थिती प्रत्यक्ष लावावी. का? की ज्यावेळी आपण त्यांना खरं वंदन करू शकू. पण आपली अवस्था तशी नाही, तशी अवस्था आपली आज नाही, ती कधीतरी यावी. याकरता काय करावं? ऐशा दात्या विसरावे, अशा त्याला न विसरता त्याला शरण जावं. सर्व श्रोत्यांचे मनपूर्वक आभार, इथल्या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांचे आभार. का? वक्ता तो वक्ता नव्हे, श्रोते या वेणं, दोन्ही साथीदार. आणि माझे मागे उभे असलेला माझा किरण मुलगाच आहे. पण ही सगळी मंडळी त्यांच्याकरता आपण सगळे मिळून हा सगळा किल्ला खटाटो प्रयत्न हा महाराजांची आठवण करायचं. मूळ अभंगामध्ये महाराज म्हणाले, तोंड कवणा तोंड कवणा पसरावे, तोंड कवणा पसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या विसरावे. तुका म्हणे साई, म्हण साई राही नुरोनिया पायी, ऐशा दात्या विसरावे, ऐशा दात्या, ऐशा दात्या, ऐशा दात्या विसरावे. जय जय रघुवीर समर्थ. झाले कीर्तन शेवट गोड करा, मनी धरा श्री जानकीच्या वरा. कीर्तन रंगी वाजवा कर टाळी, नाम घोषे पाचका होय होळी. येथून कल्याण साम्राज्य सुख राशी, अवघे उठा ओवाळा राघोबारी. हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुण काही न आवडी हेची माझी सर्व. तलगे मुक्ती धन संपदा दंत संग देगा सदा, रुखा म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमासी. गुण काही न आवडी हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी, हेची माझी सर्व जोडी. जय जय रघुवीर कुंडलिकावरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव देवर्षी नारद महाराज की, सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदावलेकर महाराज की, अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ महाराज की जय. राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय. मंगलमूर्ती मोरया.